पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24व्या श्लोकाचा आपण काही दिवसांपासून अभ्यास करीत आहोत। 24व्या श्लोकापासून समाधीचा अभ्यास सुरू झालेला आहे। या 24व्या श्लोकामध्ये सविकल्प समाधीमधील दृश्यानुविध समाधीचा अभ्यास आलेला आहे। आपण बऱ्याचशा चिंतनांमधून या सविकल्प समाधीतील पहिल्या समाधीचा म्हणजे दृश्यानुविध या समाधीचा विचार करीत आलेलो आहोत। तर या दृश्यानुविध समाधीचं ध्यान करणं गरजेचं आहे असा विषय आपला मागील वेळेस होता। ध्यान हा शब्द ऐकता क्षणी भारतभूमीमध्ये जवळजवळ सर्वांचीच एक कल्पना ठरलेली आहे आणि हीच सर्व जगतभर पसरलेली आहे की ध्यान म्हटलं की लगेचच एक विशिष्ट आसन, त्या आसनावर एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट रीतीने बसणं आणि मग एखाद्या देवतेची मूर्ती किंवा प्रतीक किंवा डोळे मिटून त्या देवतेचं किंवा त्या इष्ट गुरूंचं हृदयामध्ये किंवा बुद्धीमध्ये चित्तामध्ये मनन करणं किंवा त्यांचा विचार करणं असं काहीतरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आढळतं। तर ध्यान म्हटल्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे ध्यान म्हणजे असं बसायचं आणि काहीतरी डोळे मिटून काहीतरी असं करायचं, त्याला म्हणतात ध्यान। एवढंच काही शाळेतल्या एखाद्या मुलाला जरी विचारलं की अरे तू ध्यान कर रे, त्याला म्हटलं ध्यान कर जरा, तर लगेच तो तशा पद्धतीने बसून दाखवेन आपल्याला। इतका तो प्रसार आणि प्रचार ध्यान या शब्दाचा भारतभर आहे, तोच जगात आपण पसरवलेला पण आहे। कारण हा काही आजचा विषय नाही आहे, हा युगानुगे चालत आलेला विषय आहे ध्यान। त्यामुळे या ध्यान शब्दामधून वेगळं काहीतरी अपेक्षित असणं किंवा त्याचा काहीतरी वेगळा विचार करणं हे थोडं कठीण आहे। परंतु तरी सुद्धा आपण मागील वेळेस हा विचार केलेला आहे की ध्यान हा जो शब्द आहे हा दोन पद्धतीने पाहता येतो। एक म्हणजे करणे आणि दुसरा म्हणजे ठेवणे। म्हणजे ध्यान करणे आणि ध्यान ठेवणे। तर ध्यान करण्याची गोष्ट आहे का म्हणजे स्थूल रूपाने, आणि दुसरा भाग ध्यानात ठेवण्याची गरज आहे का हा एक। तर ध्यानात ठेवा असा पण शब्दप्रयोग आढळतो आणि ध्यान करा असाही शब्दप्रयोग आढळतो, त्यामुळे थोडी अडचण आहे। मग आपण नक्की काय करायला पाहिजे हा आपला विषय जर आपल्याला लक्षात आला तर आपण ते नक्की नीट करू शकतो, अन्यथा दुसरेच काहीतरी करण्याची शक्यता आहे। समाधी हा शब्द ऐकल्यानंतर पुन्हा तसंच होतं की ध्यान या शब्दामध्ये जे काही सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे समाधी हा शब्द ऐकला की तसंच होतं। म्हणजे समाधी म्हणजे असं काहीतरी बसायचं आणि मग तो समाधीत गेला, म्हणजे कुठे गेला काय झालं काही कल्पना नाही। तर समाधी हा जो काही भाग आहे हा अनेक लोक त्याचा उपयोग करत असल्यामुळे आणि त्या समाधी या शब्दामध्ये अनेक लोक काहीतरी क्रिया करत असल्यामुळे समाधी या शब्दाचा त्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ असू शकतो किंवा समाधी म्हणजे दुसरं काहीतरी असू शकतं असं साधारणपणे लक्षात येत नाही। समाधी पतंजली ऋषींनी जी अष्टांग योगाद्वारे साध्य करण्यासाठी मांडलेली आहे तो भाग जास्त प्रसार पावलेला आहे। त्यामुळे समाधी म्हटलं की अष्टांग योग आणि पतंजली ऋषी असं ठरलेलं आहे। आणि म्हणून ज्ञानमार्गामध्ये समाधी हा शब्द जरी आला तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की पतंजली ऋषींनी जे सांगितले तेच करायचंय।
आणि मागे विचार केल्याप्रमाणे पतंजली ऋषींनी सांगितलेल्या या अष्टांग योगामध्ये पहिल्या एका शब्दाचा जरी एखाद्याने विचार करून त्याचा अभ्यास करायचा ठरवला तरी जन्मानुजन्मे घालवावी लागतील, आणि जन्मानुजन्म घालवले तरच कदाचित पहिला जो भाग आहे, पहिला जो अभ्यास आहे तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे उदाहरणार्थ यम, पहिला जो शब्द आहे तो यम, तर या यम जो शब्द आहे त्याच्यामध्ये 5 पुन्हा पोट भेद आहेत. म्हणजे त्याच्यात उपविभाग असं म्हणू शकतो किंवा विभाग म्हणू शकतो, असे त्याच्यामध्ये परत भाग आहेत. मग त्या प्रत्येकाचा अवलंब करणं किंवा त्या प्रत्येकावर आपण लक्ष देणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हा तसं पाहिलं तर सोपा विषय नाहीये. पण तरी सुद्धा आज जगतभर असं लोकांना वाटायला लागलं की योग वगैरे फार सोपं आहे, भारत भूमीमध्ये योग शिकवला जातो आणि फार सोपं आहे, सगळं पटपट पटपट करा. तर असं काही नाहीये. पण त्याचा प्रसार असा व्हायला लागलाय की योग म्हणजे काही नाही, एवढं काही विशेष नाही. मुळात तसं नाही. अर्थात पतंजली ऋषींनी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे, म्हणजे फॉर्म्युला आहे तो, सूत्र जे आहे ते चित्तवृत्ती निरोध, चित्ताची वृत्ती जी आहे त्यांचा निरोध करणे, म्हणजे त्यांना अडवणे, चित्ताच्या वृत्तीचा निग्रह करणे हा पतंजल ऋषींचा प्रमुख विषय. ज्ञान मार्गामध्ये चित्तवृत्ती निरोध हा विषय अजिबात नाही. पण तरी सुद्धा पतंजल ऋषींनी सांगितलेल्या अष्टांग योगाच्या मार्गाने ज्ञान मार्गामध्ये आहोत असे म्हणणारे लोक का जातात हा मोठा प्रश्न आहे. तर आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय करतो आहोत, आपल्याला काय करायचं आहे. जिथपर्यंत आपल्याला काय करायचं हे कळत नाही, कुठे जायचं हे कळत नाही, तिथपर्यंत नुसती धावाधाव आहे. कारण पहिल्यांदा आपल्याला कुठे जायचं हे ठरवलं पाहिजे, काय करायचं हे ठरलं पाहिजे. जर आपल्याला जायचं असेल दिल्लीला आणि आपण जर मद्रास चेन्नईच्या ट्रेनमध्ये बसलो तर दिल्लीला पोहोचणार नाही. आणि चेन्नईला जाऊन जर आपल्याला लक्षात आलं की दिल्ली ह्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला आहे, तर तिथे जाऊन विनाकारण हे एवढे कष्ट आहेत, यातना आहेत. म्हणून जेव्हा आपण आपल्या ठिकाणी आहोत, म्हणजे पुण्यामध्ये आहोत, तर पुण्यामधून निघतानाच विचार करायला पाहिजे की ही आपल्याला जायचंय कुठे, चेन्नईला जायचं का दिल्लीला जायचं हे पहिलं पक्क पाहिजे. आणि मग त्यानुसार तशी साधनं पाहून त्या साधनांच्या द्वारे तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. हे साधं गणित आहे. त्याचप्रमाणे आपल्याला परमार्थ या शब्दामध्ये काय करायचं हे ठरलं पाहिजे. मग इथे असा विषय आला की समाधी आपल्याला प्राप्त करायची, समाधी. मग समाधी जर प्राप्त करायची असा जर आपला विषय आलाच तर मग समाधी प्राप्त करण्यासाठी त्या समाधीची माहिती पाहिजे, समाधी म्हणजे काय. आणि मग ती समाधी प्राप्त करून देतात किंवा प्राप्त करून देणाऱ्या मार्गांची माहिती करायला पाहिजे. किंवा समाधी हा शब्द ज्या कुठल्या मार्गांमध्ये येतो, ज्या कुठल्या शास्त्रामध्ये येतो, ज्या कुठल्या साधू संतांनी हा वापरलेला आहे त्यांच्या ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्याची माहिती घ्यावी लागेल. आपल्याला स्वतःला करता आला नाही तर जे कोणी अभ्यास करतात त्यांच्याकडून ती माहिती समजून घेतली पाहिजे, असं काहीतरी करावं लागेल. तर समाधी हा शब्द 2च ठिकाणी येतो, बाकी कुठेच येत नाही. एक तर येतो पतंजली ऋषींच्या शास्त्रामध्ये आणि दुसरा येतो ज्ञान मार्गामध्ये. कर्मशास्त्रामध्ये, कर्म मार्गामध्ये समाधी हा शब्द येत नाही, उपासना मार्गामध्ये समाधी हा शब्द येत नाही. उपासना आणि कर्म या 2 मार्गामध्ये समाधी हा शब्द येत नाही. पण ज्ञान मार्गामध्ये आणि योग मार्गामध्ये समाधी हा शब्द प्रामुख्याने आढळतो. या दुसऱ्या 2 मार्गामध्ये जरी तो शब्द येत असला कदाचित कुठेतरी चुकून, तरी तो काही प्रमुख अभ्यास म्हणून सापडणार नाही. म्हणजे सापडणारच नाही, सापडला तरी तो काहीतरी कारणाने दुसऱ्या 2 मार्गांचा संबंध म्हणून सापडेल अथवा सापडणार नाही. असो, तर पतंजली ऋषींनी सांगितलेला जो चित्तवृत्ती निरोध असा जो प्रमुख विषय आहे, हा विषय हाताळायला किंवा हा विषय आपण अवलंबायला काही हरकत नसावी. पण हे कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे का? आपल्याला करायचं आहे का? जर करायचं असेल तर करायला काही हरकत नाही, त्या मार्गाने जायलाही काही हरकत नाही. आणि त्या मार्गाने जाऊन सुद्धा आपलं जे काही बेंचमार्क म्हणतात त्याला, आपल्याला लक्ष कोणावर ठेवून वाटचाल करायला पाहिजे. 100 दिवस समाधी लावणारा एखादा योगी आहे, तो बरेच योगी असतात असे, आजही उपलब्ध आहेत. तुम्हाला मागे सांगितलं की काही 8-10-15 वर्षापूर्वी चिंचवडमध्ये एक योगी आला होता. 100 दिवस तो जमिनीच्या खाली राहिला, पेपरला वगैरे सगळं होतं. म्हणजे त्या शाळेच्या, चिंचवडला एक ती शाळा आहे, त्या शाळेच्या समोर मोठा खड्डा खोदला आणि त्या खड्डा खोदून त्याच्यामध्ये त्यांना बसवलं. त्यांनी ते डिक्लेअर्ड होतं, पेपर डिक्लेअर्ड होतं. आणि इव्हन पोलीस फोर्स किंवा एक त्यांचा जो ग्रुप आहे त्यांची सगळी ती व्यवस्था होती. आणि एका विशिष्ट दिवशी ते त्या जमिनीच्या खाली एक मोठा खड्डा खोदून त्याच्यामध्ये ते बसले जाऊ. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अशा फळ्या टाकण्यात आल्या आणि त्याच्यावर पूर्ण मातीने पूर्ण जशी जमीन आहे तसं करण्यात आलं. आणि त्यांनी सांगितलं की मला या 100व्या दिवशी, म्हणजे त्यांचा 100 दिवसांचा तो टार्गेट होता,
मग 100व्या दिवशी मला पुन्हा याच्यातून बाहेर काढा. मग त्यांचे त्याला खूप विरोध झाला, मीडियाने किंवा बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, असा बराच गोंधळ झाला होता. 10-15 वर्ष झाले, 10 वर्ष तर नक्कीच झाले त्याला. तर त्यानंतर मग 100व्या दिवशी काय झालं, तर मग बऱ्याचशा लोकांना तरी मोठा प्रश्न होता की काय होणार 100व्या दिवशी नंतर. ही आता 10 वर्षापूर्वीची घटना आहे. तर मग ते 100व्या दिवशी काय झालं, सगळे जमा झाले त्या शाळेच्या आवारामध्ये, खूप गर्दी झाली, सगळे लोक आले आणि मग तिथे ती सगळी माती बाजूला केली, मग त्या फळ्या बाजूला केल्या. तर ते साधू तिथेच बसलेले होते, पण ते समाधीत असल्यामुळे आता ते उत्थान पावले नाही त्यावेळेस. मग त्यांच्या अंगावर दुधाचा अभिषेक वगैरे असं बरंच काही करण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू त्यांनी डोळे उघडले. मग तिथलं तो वातावरण होतं ते फारच एकदम असं सद्गदित होणारं वातावरण होतं. कारण 100व्या दिवशी एखादा साधू अशा पद्धतीने एखाद्या शहरामध्ये प्रकट होणं किंवा असं समाधीतून बाहेर येणं, ही म्हणजे तशी पाहिली तरी काहीतरी अलौकिक अशी घटना आहे. तर असे 100 दिवस समाधी लावणार आहे. त्यांचं टार्गेट होतं असं 100 ठिकाणी ते 100 दिवसांची समाधी लावणार होते. ते काय करणार होते, तर त्यांचं कितवा तरी हा वेळ होती. 100 दिवसांची समाधी अशी किती वेळा करणार, अशी 100 वेळा करणार, असं त्यांचं काहीतरी टार्गेट होतं. ते फक्त जागा बदलत बदलत कुठेही जाऊन करायचं. पुढे काय झालं, मागचा इतिहास मला माहित नाही, पुढचं एवढं मला माहित नाही, पण ते पेपरला जे आलं होतं ते मी त्याप्रमाणे पाहून जे वाचलं ते तुम्हाला मी सांगतो. तर हे काही आपलं टार्गेट नाही आहे 100 वर्षाचं किंवा 100 दिवसांचा किंवा 1000 वर्षांचा, असलं काही आपलं टार्गेट नाही. आपला बेंचमार्क म्हणून जर आपण बघितलं तर आपल्याला 1500 वर्ष, किती 1500, चांगदेवांचं वय किती होतं, 1400, 1500 आपण 1400, तर 1400 वर्ष या मार्गात सर्वोत्कृष्ट म्हणून राहणारे चांगदेव योग्यांचे आपण जर काही मान्य करू शकत नाही, त्यांचं खंडन केलं जातं. 100 दिवस आणि असे याचं तर एवढं काही कौतुक करण्यासारखं वाटत नाही. तर असे 1400 वर्ष काय किंवा 1400च्या डबल झाले, 2800 वर्ष झाले काय, त्याने काही फरक पडत नाही. कारण त्या मार्गामध्ये काय चुकलं हे कळणं गरजेचं आहे, तो अभ्यास करणं गरजेचं आहे. असो, योग मार्गाचा खंडन करण्याचा हा आता आपला विषय नाही. योग मार्गाच्या समाधीचं खंडन आपण इथे करायला बसलेलो नाही. आपला हा विषय आहे ज्ञान मार्गाची समाधी काय आहे हे कळून घेणे. पण ही समाधी काय आहे हे कळून घेण्याच्या आधी योग मार्गाची समाधी आणि ही समाधी वेगळी आहे हे पहिलं लक्षात असावं, म्हणून ही पार्श्वभूमी मी सांगत असतो. तर सविकल्प समाधी जी आहे ती कामद्या चित्तगा दृश्या तत् साक्षित्वेन चेतनम असा अभ्यास आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ज्या असंख्य वृत्ती निघतात, आपल्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असं सगळं बरंच काही निघत असतं. अंतःकरणाच्या ऐवजी आपण त्याला चित्त म्हणू शकतो. तर या चित्तामधून असे या असंख्य वृत्ती निघतात, यांचा निग्रह करणे हा आपला विषय नाही. आपला विषय त्यांना दृश्य करणे, हा एवढा फरक आहे. मग एवढाच फरक आहे का? एवढाचा फरक असता तर कोणी ओळखलं असतं नाही का? एवढाच फरक असता तर कोणी ओळखलं असतं, पण असं ओळखलेलं नाही. म्हणजे काहीतरी अजून थोडा सूक्ष्म अभ्यास करणं त्याचं गरजेचं आहे, म्हणून आपण त्याचा थोडासा बारकाईने विचार करीत आलेलो आहोत. तर आपल्या अंतःकरणामधून जागा झाल्यापासून झोपेपर्यंत किती वृत्ती येतात? वृत्ती म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किती येतात? हिशोब नाही. आणि प्रत्येक वृत्तीचा कालावधी किती आहे? जसं आपल्या आतमध्ये आता क्रोध आला तर किती काळ राहतो तो? क्रोध आला किती काळ राहतो? त्याची किती वेळ असते? म्हणजे 1 क्षण, 2 क्षण, 3 क्षण, 10 क्षण, 100 क्षण, अशी किती वेळ असते सांगता येत नाही. प्रत्येकाची भिन्न भिन्न असते. काही काहींचा राग जो असतो तो 2-2 वर्ष पण टिकतो नाही, एवढा टिकत. काही काहींचा राग जो असतो तो 1 मिनिट टिकतो, काहींचा 2 मिनिट टिकतो, काही क्षण टिकतो, काहींचा खूप क्षण टिकतो. तर त्याला काही खरं नाहीये. तसंच प्रेम, दया, करुणा या असंख्य ज्या वृत्ती आहेत आपल्या आतमध्ये निघणाऱ्या, यांचा जो कालावधी आहे तो काही सांगता येत नाही किती राहील. प्रत्येक माणसानुसार तो बदलणार आहे. प्रत्येकाचा या वृत्तींचा कालावधी बदलतो. त्यातल्या किती वृत्तींना आपण जाणू शकतो, म्हणजे ऍक्सेस आपल्याला त्याचा किती वृत्तींचा ऍक्सेस आहे, आपल्याला ते किती कळतं, किती जाणतो आपण त्यातल्या, किती सगळ्या कितीतरी येतात, कितीतरी जातात, लक्षात नाही राहत. ते कसं आहे, समुद्राच्या काठावर बसलो, समुद्रावर अशा असंख्य लाटा आल्या, असंख्य तरंग आले, छोटे आले, मोठे आले. तर ह्या ज्या लाटा आहेत, आपण त्या समुद्राकडे बघत असतो तेव्हा त्या लाटा सगळ्या दिसतात, सगळे तरंग दिसतात, पण त्यातले प्रत्येक लाट आणि प्रत्येक तरंग आपण बारकाईने पाहू शकत नाही. पाहायला लागलो तर पाहता येईल,
पण कितीही पाहायला लागलो तर मग लक्षात येईल की एक लाट अशी उठते आणि ती उठलेली लाट जी आहे ती मावळण्याच्या आतच दुसरी लाट तयार झालेली असते. ही लाट जी उठते ती उठण्याच्या आतच तिला दुसऱ्या लाटेने गिळलेलं असतं. असं पण होतं. तुम्ही जर बारकाईने समुद्राच्या लाटांकडे तरंगांकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल एक लाट उठते आणि ती अशी मावळते. म्हणजे त्याची एक सायकल आहे. असं तयार झालं, उठली आणि मावळली. अशी वर दिसणारा भाग, खाली पण काहीतरी होत असलं असू दे, तर वर वर दिसणारा भाग असा आहे. मग आता एक लाट उठली आणि मावळली, मग दुसरी उठली आणि मावळली, मग तिसरी उठली आणि मावळली, असं होतं. पण प्रत्येक लाट उठली आणि मावळली एवढीच ती प्रक्रिया होते असं नाही. तर ती एखादी लाट उठलेली असते, ती उठलेली असतानाच दुसरी लाट तिला गिळून टाकते, असं पण होऊ शकतं. एक लाट उठलेली आहे, ती लाट अशी तिची पूर्ण सायकल करण्याच्या आधीच, म्हणजे ते पूर्ण आवर्तन तिचं होण्याच्या आधीच तिला दुसऱ्या लाटेने गिळलेलं असू शकतं. तसंच आपल्या आतमध्ये चालतं. आपल्या आतमध्ये जे असंख्य विचार येतात, म्हणजे ह्या ज्या वृत्ती येतात, त्यातलं एखादी वृत्ती उठते, एखादी वृत्ती उठल्यानंतर ती पूर्ण होतच नाही की दुसरी आलेली असते. एखादी वृत्ती पूर्ण उठून अशी व्यवस्थित तिचं आवर्तन पूर्ण होतं आणि मग दुसरी येते, असं पण होतं. पण जास्तीत जास्त वेळा असं होतं की ह्या ज्या लाटा आहेत आतमध्ये येणाऱ्या, ते इतक्या वेगवान आहे, इतका त्याचा वेग आहे की तो आपल्याला सुद्धा सगळ्यांचा लक्षात येत नाही, आपल्याच आतमध्ये असलेलं. म्हणजे आता माझ्या मनामध्ये या चित्तामध्ये जे काही आलं, हे सगळं जे आहे ते सगळं मलाच लक्षात येत नाही. हा दुसऱ्यांना ऍक्सेसेबल विषय नाहीये, दुसऱ्यांना तो कळेल, दुसऱ्यांना जाणता येईल असा विषय अजिबात नाही. योगी थोर असतील, योगी मोठे असतील, अभ्यासक असतील, तर त्यांना कदाचित दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे लक्षात येतं, की या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे, येतं लक्षात. आपल्यालाही बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या सोबत बराच दिवस राहिलो, बराच वेळ राहिलो, आपल्याला त्याचं मन जुळलं की आपल्या लक्षात त्याला काय पाहिजे. पण ते सुद्धा किती, थोडंफार. म्हणजे या व्यक्तीला आता चहा पाहिजे, या व्यक्तीला आता राग आला, हे आपल्याला कळतं. पण ते किती कळतं, असं 1% असेल कदाचित. ते पण खूप आपण त्या व्यक्तीशी जवळीक साधली तर होतं. दुसऱ्या व्यक्तीचं जाऊ देत, आपल्याच आतमध्ये निघालेल्या या असंख्य वृत्तींना आपण जाणू शकत नाहीये, लक्षात घेऊ शकत नाही, हे अवघड आहे. आणि म्हणून या वृत्तींना दृश्य करणं तसं पाहिलं तर सोपं म्हणता येत नाही. यासाठी मागील वेळेस आपण विचार केला, काय करावं लागेल, धावपळ थांबावी लागेल. विनाकारण जे आपण धावत असतो ते पहिले थांबायला पाहिजे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी विनाकारण धावू नये. स्थूल शरीर पहिल्यांदा स्थिर पाहिजे. स्थूल शरीर शांत स्थिर, तर सूक्ष्म शरीर सुद्धा शांत स्थिर होईल. पण स्थूल शरीर शांत स्थिर झालं म्हणजे सूक्ष्म शरीर शांत आणि स्थिर होईल असा काही भाग नाही, याची काही गॅरंटी नाही. पण तरी त्यातल्या त्यात स्थूल शरीर जर एखाद्या एकांतात शांत ठिकाणी, मन प्रसन्न करणाऱ्या ठिकाणी जर असेल तर मन सुद्धा शांत स्थिर होण्याची शक्यता आहे. शिवालय की गुडमठ असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. शिवालय की गुडमठ 6व्या अध्यायामध्ये जो अभ्यास सांगितलेला आहे, तर त्यामध्ये असं म्हटलेलं की अशा ठिकाणी जर असेल तर अजून जरा बरं राहतं. तर आपण कुठे थांबतो, गोंगाटामध्ये सुद्धा समाधी लावण्याची कला एवढी सोपी नाही. थोर मोठ्या योग्यांना सुद्धा गुहेत जाऊन समाधी लावावी लागते आणि आपण गोंगाटामध्ये समाधी लावू अशी काही गैरकल्पना करू नये, चुकीचा समज असू नये. तर शांत ठिकाणी एकांतात, आणि शांत ठिकाण कुठे असू शकतं, आपल्या घरातली एक रूम सुद्धा शांत ठिकाण असू शकतं. आपल्या रूम मध्ये गेलो, दरवाजा बंद करून असतो, शांत बसतो, काही नाही, असं होऊ शकतं. म्हणजे ती कुठे असेल सांगता येत नाही. एखाद्याला डोंगरावर वाटेल तर डोंगरावर जाऊन बसू शकतो, पण ते सगळ्यांना शक्य होणार नाही. पण सगळ्यांना कुठे ना कुठे एखादी शांत जागा असते, कदाचित घराच्या एका कोपऱ्यात सुद्धा बसताना शांत बसू शकतो, असं येऊ शकतं, कुठेही बसू शकतो. तर आपण जेव्हा बसू शांत एका जागेवर बसू, तेव्हा जर आपल्या आतमध्ये आपण बघायला लागलो तर ह्या असंख्य वृत्ती दिसतील. ह्या असंख्य वृत्ती ज्या उठतात यांना आपल्याला काय करायचंय, दृश्य करायचंय. दृश्य करायचंय म्हणजे काय करायचंय, त्यांना फक्त पाहायचंय. कसं पाहायचं हे आपण ठरवलेलं आहे, आपला मागे अभ्यास झालेला आहे की त्यांना आपण साक्षी रूपाने पाहणार आहोत. साक्षी रूपाने पाहतो म्हटल्यानंतर त्या वृत्ती म्हणजे मी आहे असं म्हणता येणार नाही, त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच तो साक्षी हा शब्द आलेला आहे. आपण त्या वृत्तींशी तादात्म्य पाहून त्यांच्याकडे पाहणं हा एक अभ्यास आहे, आणि आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत हे लक्षात घेऊन पाहणं हा दुसरा अभ्यास. मी दयाळू आहे, मी रागीट माणूस आहे, हे जे आपण या वृत्तींकडे पाहतो तेव्हा आपण त्याच्याशी तादात्म्य पावलेला असतो. पण माझ्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झालेली आहे, माझ्या आतमध्ये क्रोध निर्माण झालेला आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल, मी रागावलो आहे, मी रागीट आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्याशी तादात्म्य पावलेलं असतं, त्याच्याशी आपण एकरूप असतो. पण आता मला राग आलेला आहे, आता मला राग आलेला आहे म्हणण्यापेक्षाही आता माझ्या अंतःकरणामध्ये राग निर्माण होतोय, हे जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा भूमिका बदललेली आहे.
तेव्हा काय झालेलं आहे, तादात्म्य राहिलेलं नाही. तर हे जेव्हा आपण करत जाऊ हळूहळू आणि या सगळ्या वृत्तींना आपण असं साक्षी रूपाने पाहू लागू, तेव्हा आपला बराचसा फायदा होईल. सगळा काही प्रपंच, त्रिलोक, हे जे 3 लोक आहेत, अनंतकोट ब्रह्मांडाचा हा जो प्रपंच आहे, हा सर्व फक्त या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहे, बाकी काहीच नाही आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, हे स्थूल शरीर, या स्थूल शरीराला चिकटलेलं सर्व, हे सगळं फक्त एकाच कारणासाठी आहे. त्यासाठी आहे, काहीही कारण नाही याचं, फक्त एकच कारण आहे. काय? या अंतःकरणातून निघालेल्या वृत्तींची व्यवस्था, बाकी काहीच नाही. काय दुसरं काही कारण? आणि म्हणून याच मुळावर लक्ष ठेवायला सुरुवात करावी लागते. म्हणून इथंच समाधी सुरुवात होते. समाधीचा अभ्यास याच्या बाहेर नाही. म्हणून एखादा जर इंद्रियांवर किंवा एखादा जर स्थूल शरीरावर प्रयोग करत असेल तर तो समाधीचा अभ्यास नव्हे. तो समाधीसाठी पोषक असू शकेल, परंतु तो समाधीचा अभ्यास नाही. समाधीचा अभ्यास चित्त वृत्तीपासून सुरू होतो. मग तो पतंजल योग प्रमाणे असू देत किंवा ज्ञानमार्गाप्रमाणे असू. पतंजल ऋषींनी सांगितलेल्या यम नियमामध्ये जरी स्थूल आणि सूक्ष्म शरीराशी संबंधित काही अभ्यास असतील तरी ते सुद्धा पोषक म्हणून धरता येतील. प्रत्यक्षात त्यांनी सूत्रात काय सांगितलेलं आहे, चित्तवृत्ती हाच विषय आहे. आणि आपणही काय करतो आहोत, या वृत्तींनाच साक्षी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. फक्त त्यांच्यामध्ये त्यांनी निग्रह करायला सांगितलेला आहे, आपण निग्रह करत नाहीये, आपण त्यांच्याकडे पाहायला शिकतोय. आणि कसं पाहायला शिकतोय? साक्षी रूपाने पाहायला शिकतोय. हा एवढा मोठा फरक आहे. तादात्म्य रूपाने न पाहता साक्षी रूपाने पाहायला शिकणं हा आपला अभ्यास. मी बराचसा अभ्यास तुम्हाला आधी याचा सांगितलेला आहे की या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी सगळं जग आहे. मग जगाकडे लक्ष द्यावं काय, तर द्यावं असं 99% लोकांना वाटतं. तुम्ही दिलं नाही तरी आपोआप राहणार आहेत. डोळे का पाहतात हा जर विषय एखाद्याला कळला, डोळे हे का पाहतात, कसे पाहतात हा एक वेगळा अभ्यास आहे. पण डोळे का पाहतात हा जर विचार केला, का पाहायला, तर कारण काय पाहायला, डोळे का पाहतात, कसे पाहतात हा एक वेगळा अभ्यास आहे. प्रत्येक शास्त्राने आपापल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. पण डोळे का पाहतात, डोळ्याला पाहण्याचं कारण काय, कान का ऐकतात, हात का देवाणघेवाण करतो, पाय का चालतात, हे सगळे जे काही चालू आहे या सगळ्या शरीराचं, हे जे काही मुवमेंट सुरू आहे, सगळं सुरू आहे, ह्या क्रिया सुरू आहेत, ह्या का चालल्यात, ह्याला कारण काय? ह्या सगळ्यांना कारण कोण आहे? आतमध्ये असलेली वृत्ती आहे. आतमध्ये जशी वृत्ती आहे त्याप्रमाणे ती इंद्रिये तशी कामं करतात. आणि यासाठी आपला काहीच कंट्रोल नाहीये. एखाद्याने प्रयत्न जरी केला तर काही कंट्रोल नाही. हे सगळं धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे, बाण सुटलेला आहे काय, पण आपल्याला असं वाटतं की आपला त्याच्यावर कंट्रोल आहे. हा भ्रमाचा भाग आहे. त्यातला काही भाग आपल्या हातात आहे. ती पण एक व्यवस्था आहे. काय? ती पण एक व्यवस्था आहे. आपण डोळे उघडले की आपल्याला दिसणारच आहे आपोआप, आणि डोळे बंद केले तरी दिसणारच आहे. फक्त डोळे बंद केले की अंधार दिसेल आणि डोळे उघडले की जे आहे ते दिसेल. आता काय पाहायचं हा आपला विषय असतो, पण काय दिसायला पाहिजे हा आपला विषय नाहीये. माझ्या समोर काय दिसायला पाहिजे हा आपला विषय नाहीये, पण काय पाहायचं हा मी प्रयत्न करू शकतो. की माझ्यासमोर ही माणसं दिसायला पाहिजेत असं मला वाटू शकतं, त्यासाठी मी प्रयत्न करू शकतो. काय करू शकतो की या दरवाजाच्या आतमध्ये हीच लोक आली पाहिजेत, हा मी प्रयत्न करू शकतो. पण असं होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या मनुष्य यावा असं मला वाटत असेल तरी तो येईल का नाही सांगता येत नाही. म्हणजे काय पाहावं हे आपल्याला जरी वाटत असलं तरी काय दिसेल हे काय आपल्याला सांगता येत. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रक्रियेमध्ये, कुठल्याही जाणण्यामध्ये काय येणार हे काही सांगता येत नाही. पण याचा अभ्यास करण्यामध्ये बरीचशी शास्त्र रममाण आहेत आणि बऱ्याच वेळा आपण त्याच्यात गुंतून पडतो. आपल्याला असं वाटतं असं व्हावं, तसं व्हावं, हे करावं, ते करावं, आणि त्याच्यामुळे तसं झालं तर सुख, नाही झालं तर दुःख, आणि ही सुख दुःख सुद्धा पुन्हा त्याच अंतःकरणातूनच बाहेर येतं. आणि मग पुन्हा त्याच्यावर आरूढ होऊन मी सुखी आहे, मी दुःखी आहे, असा त्रागा करत 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 आपलं अख्खं आयुष्य संपून जातं. आणि त्याच्या मागे काही प्रपंच आहे का, त्याच्या मागे काही आहे का हे पाहायला आपल्याला वेळ राहत नाही. आपल्याला वेळ नाही. आपलं आयुष्य कुठे चाललंय, प्रत्येकाचं आयुष्य कुठे चाललेलं आहे, नक्की आपण कुठल्या भागात जगतो आहोत. आपण फक्त या वृत्तीमध्ये पुढे जी सगळी उठाठेव करून ठेवली, म्हणजे या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी जे काही सगळं करून ठेवलं त्या भागामध्ये आपण रममाण आहोत. आपल्याला त्याच्या मागे म्हणजे वृत्तीकडे पाहायला वेळ नाही, वृत्तीच्या पाठीमागे काय आहे का हे पाहायला वेळ नाही. इतकी मोठी भयानक परिस्थिती सर्व जगतभर आहे. म्हणजे या घराची व्यवस्था करण्यामध्ये आपण मग्न आहोत, पण हे घर कशासाठी झालं हे माहित नाही. हे घर कुठल्या कारणासाठी घर झालंय तयार हे माहित नाही.
घराची व्यवस्था करतो, घराला रंग दिला पाहिजे, भेगा पडल्यात मग त्याला नीटनेटकं करायला पाहिजे, हे सगळं माहित आहे, हे सगळं कळतं. त्याच्यात शहाणपण खूप आहे की हाच रंग दिला पाहिजे, तोच रंग दिला पाहिजे, असेच पडदे लावले पाहिजे, तसेच पडदे लावले, ह्याच्यात खूप अक्कल आहे. आणि प्रत्येकाची अक्कल उत्कृष्ट आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर नाविन्य पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळेपणा पाहायला मिळतो. पण एवढंच कळतंय, पण हे कुठून आलं, कुठून हे माहित नाही, ह्याची सुरुवात काय झाली हे माहित नाही. आणि म्हणून कोणाचाही घराची व्यवस्था करणाऱ्या मनुष्य समाधी प्राप्त करू शकत नाहीये. अडचण काय? समाधी हा विषय कोणाचा नाही. जो घरात रममाण आहे त्याचा समाधी हा विषय नाही, जो जनात रममाण आहे त्याचा समाधी विषय नाही, जो स्थूल शरीरामध्ये रममाण आहे त्याचा समाधी विषय नाही, जो इंद्रियांमध्ये रममाण आहे त्याचा हा समाधी विषय नाही, जो वृत्तीवर येईल त्याचा समाधी हा विषय. वृत्तीवर जो लक्ष ठेवू शकतो त्याचा समाधी हा विषय. या वृत्तींवर लक्ष ठेवायला सुरुवात करणं एका क्षणापासून, म्हणजे एका वृत्तीवर पहिल्यांदा लक्ष ठेवावं, हळूहळू 2 वृत्ती 3 वृत्ती, मग हळूहळू आपल्याला लक्षात येईल. फक्त पाहायचंय त्यांना, त्याच्यात त्रागा करण्यासारखं काही नाही. खोदायला लागल्यानंतर जमिनीच्या पोटात काय सापडेल अशी कल्पना करणं सुद्धा फार गंमत असते. खाण खोदणाऱ्या, खाणकाम करणाऱ्या लोकांचा जर तुमचा कधी संबंध आला असेल किंवा कुठली खाण खोदताना जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल. खाण जेव्हा खोदायला घेतात, कुठल्याही प्रकारची खाण असू दे, कोळशाची असो किंवा दगडाची असो, दगडाच्या खाणी खोदताना मी स्वतः पाहिलेला असल्यामुळे दगडाच्या खाणी खोदण्यामध्ये काय गंमत असते फार मोठा विषय. कारण तिथला दगडाची खाण खोदताना हेतू वेगळा असतो, पण जसं तो खोदत जातो तर वेगवेगळं सापडत जातं. काय सापडत जातं? काळा दगडच पाहिजे असं म्हटलो आणि खाली काही काळा दगडच सापडेल असं नाही, पुढे काय सापडतं माहित नाही. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन सापडतात, म्हणजे खडक, ज्यांची इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजे जागतिक पातळीवर ज्यांची किंमत अब्जावधी रुपयांची असते, असे छोटे छोटे खडक सापडतात दगडकामामध्ये खाली. काही ठिकाणी असं असतं की तुम्ही खाली गेल्याने इतकं पाणी लागतं की तिथून पुढे खाणकाम बंद असं पण होतं. तर जेव्हा आपण खोदत जातो तेव्हा वेगवेगळं सापडत जातं. तसं ह्या वृत्तीवर गेल्यानंतर आपण जेव्हा खोदणार आहोत, जेव्हा बघणार आहोत, तेव्हा आपल्याला काय सापडेल हे फार मोठा वेळ. शांत व्हा आणि आपल्या स्वतःच्याच वृत्तींकडे पाहायला शिका, साक्षी रूपाने पाहायला शिका. त्याची पुढे काही चिकित्सा करू नका. पाहणं आणि चिकित्सा करणं हा एक भाग आहे. त्याची समीक्षा करणं, आणि त्याच्यात परत पुन्हा हे चांगलं आहे हे वाईट अशी विभागणी करणं हा अधिक दुर्दैवाचा भाग. म्हणजे माझ्या आतमध्ये एक वृत्ती निघाली, आता माझ्या आतमधून जी वृत्ती निघाली ती वृत्ती निघाल्यानंतर मी तिला पाहिलं. आता तिला पाहिलं आणि तिला पाहिल्यानंतर तिचं काय झालं, तिचं आपोआप पुढे सगळी व्यवस्था झालेली असते. माझं काम काय आहे? माझं काम आहे फक्त तिला पाहणे. मग काय झालं, ती पाहिल्यानंतर समजा माझ्या आतमध्ये जर क्रोध ही वृत्ती तयार झाली, क्रोध आला, तर हा क्रोध आल्यानंतर तो क्रोध पुढे त्याचं काम करत असतो. कारण क्रोध आल्यानंतर त्याचं काम काय आहे? त्या क्रोधाची व्यवस्था करणं हे त्याचं स्वतःचं काम नाही. क्रोध जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्या क्रोधाची व्यवस्था करण्यासाठी पुढे अहंकार, बुद्धी, मन, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, स्थूल देह हे सगळे मांडलेले आहेत. हे सगळे त्यांची व्यवस्था करण्यासाठी आणि प्रत्येकाला कार्य दिलेलं वाटून. म्हणजे तो क्रोध किती प्रमाणात असेल तर हाताने काम करायचंय हे ठरलेलं आहे. क्रोध आल्यानंतर तो क्रोध किती प्रमाणात असल्यानंतर डोळ्याने काम करायचं हे ठरलेलं आहे. तो क्रोध किती प्रमाणात असल्यानंतर तोंडाने काम करायचं हे ठरलेलं आहे. ही इतकी व्यवस्था आतमध्ये पक्की करून ठेवलेली आहे. तुम्हाला माहित असेल क्रोध किती आल्यानंतर तुम्ही तोंडाने काम करणार आहात हे ठरलेलं आहे. क्रोध किती आला म्हणजे हाताने काम करणार हे ठरलेलं आहे का नाही ठरलेलं? आणि क्रोध किती आल्यानंतर काहीच करायचं नाही, फक्त डोळे मिटून गप्प बसायचं हे पण ठरलेलं आहे. क्रोध किती आल्यानंतर त्या वातावरणात राहायचं हे ठरलेलं आहे. क्रोध किती आल्यानंतर त्या वातावरणातून निघून जायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. क्रोध किती आल्यानंतर 1 ग्लास थंड पाणी प्यायचं हे ठरलेलं आहे. क्रोध किती आल्यानंतर उलटे आकडे मोजायचे हे ठरलेलं आहे. हे कसं होणार आहे? आपोआप होणार आहे. सगळं आपोआप होतं. तुम्हाला जे माहित असतं आतमध्ये तुमच्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या रेफरन्सेस आहेत, म्हणजे माहिती आहे छापून ठेवलेली, ती अनंत जन्मापासून आहे. त्यामुळे क्रोध किती प्रमाणात आलं तर काय करायचं हे तुम्हाला करायची गरज नाहीये. ते आपोआप होतं. पण आपोआप होत असताना सुद्धा मी करतोय असा अहंकार जो येतो तो आपल्याला बुडवणार आहे. कारण की ते केल्यानंतर त्या सगळ्या कृतीवर जो अहम धरला जातो, अहंकार धरला जातो की हे मी केलं, ते आपल्याला एका जन्माला उपयोगाला येत नाही, अनंत जन्म उपयोगाला येत. जसं क्रोध आल्यानंतर त्या
क्रोधाच्या व्यवस्थेसाठी जेवढी इंद्रिय कामाला लागली, जेवढं शरीर कामाला लागलं, त्या सगळ्यांवर आपण अहम जेव्हा धरला, तेव्हा उदाहरणार्थ त्या क्रोधापोटी आपण एखाद्याला जर मारलं असेल किंवा शिव्या दिल्या असतील, तर त्याचा संस्कार, त्याला इंग्रजीमध्ये रिॲक्शन म्हणतो, त्याचा संस्कार जो आहे तो चित्तामध्ये पुन्हा छापला जातो आणि तो तिथे डिलीट होत नाही, तो स्टोर्ड होतो तिथे, तो तिथेच राहतो. आणि मग कदाचित तुम्हाला 2 वर्षानंतर पण लक्षात येतं की आपण या व्यक्तीला या कारणाने मारलं होतं, या कारणाने आपण या व्यक्तीला शिव्या दिल्या होत्या. कदाचित 2 वर्षांनी पण लक्षात येतं. कदाचित ते नाही लक्षात आलं तरी सुद्धा, तुम्हाला नाही लक्षात आलं तरी तुमच्या आतमध्ये ती व्यवस्था अशी झालेली असते की तुम्ही 2 वर्षापूर्वी त्याला शिवी दिल्यामुळे तो 2 वर्षांनी तुम्हाला शिवी देणार. आणि मग तो समोर येतो आणि तो तुम्हाला शिवी देतो आणि मग तो म्हणतो, तू मला 2 वर्षापूर्वी मारलं होतं ना, मग आता हे घे, आता मी तुला मारतो. आपल्याला माहितच नव्हतं, आपण विसरून गेलो होतो, पण त्या कर्माचा परिणाम आज होत असतो 2 वर्षांनी. 2 वर्ष नाही, 2 जन्माने सुद्धा होत असतो. म्हणून कितीतरी वेळा आपण असं पाहतो की आपल्याला काहीच माहित नसतं आणि आपल्या आयुष्यात असं घडतं की आपण विचार करतो, मी अख्ख्या आयुष्यभर काहीच नाही केलेलं असं, आणि असं झालं माझ्या आयुष्यात. काहीच कारण नव्हतं पण असं झालं. कारण होतं बाबा, कारण कुठे आहे? चित्तामध्ये, आतमध्ये अनंत जन्मांच्या संस्कारात लपलेलं आहे, ते लक्षात येत नाही. मग हे सगळं खोदून त्याच्या आतमध्ये बघावं काय? नाही, आपल्याला हे काही करायचं नाही. आणि एवढा सूक्ष्म अभ्यास करायची आपल्याला गरज नाहीये. तो होईल पुढे आपोआप. कसा होईल तो एक निराळा विषय आहे. पण आपल्याला काय करायचंय? या वृत्तींकडे पाहायला शिकायचं. कसं? फक्त पहा त्याच्याकडे की माझ्या आतमध्ये क्रोध आलेला आहे आणि तो क्रोध आल्यानंतर आता माझं असं 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 होत चाललंय. आता मला राग येतोय, आता माझं डोळे लाल होत आहेत, आता माझे हात सुद्धा असं वाटतंय की कोणाला तरी मारावं, आता असं वाटतंय की मारावं आणि आता मारलं. जे काय होतं ते सगळं पाहत राहा, बघा गंमत काय होते. आणि हे जेव्हा पाहायला लागेल त्रयस्थपणे, जेव्हा आपण त्रयस्थपणे पाहायला लागतो ना, तेव्हा फार मजा येते. घरात आपण जे काही सगळं करतो, वागतो, जगामध्ये जे वागतो, तेव्हा जी मजा येते ना, तेव्हा जे मस्त वाटतं आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त मस्त कधी वाटतं? तुम्ही पिक्चर थिएटरमध्ये जा आणि पिक्चर थिएटरमध्ये जे चाललेलं असतं ते बघा. एक पिक्चर म्हणजे काय असतं? साधारणपणे जे आपण जे जगतो तेच पिक्चरमध्ये असतं. पण तरी सुद्धा खरी मजा केव्हा येते? जास्त गंमत केव्हा वाटते? प्रत्यक्षात जगताना जी मजा आहे त्यापेक्षा एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही जेव्हा पिक्चरकडे बघता किंवा एखाद्या चित्रपटगृहामध्ये म्हणा, कुठेही जाऊन तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला ते जास्त मजा येते, करमणूक होते मस्त. कारण तुम्ही तेव्हा फक्त त्रयस्थपणे पाहत असतात आणि घडणारं सगळं तुम्हाला माहित असतं की आपण त्याला फक्त काय आहोत? साक्षी आहोत. फक्त साक्षी आहोत आपण, काहीच नाहीये, आपल्याला त्याचा काहीच संबंध नाही. पण तिथे जेव्हा आपण 3 तास पाहतो, 2 तास पाहतो, तेव्हा मात्र असं वाटतं की आपण त्याचाच एक भाग आहोत. उत्कृष्ट सिनेमा जर असेल तर काय होतं? उत्कृष्ट सिनेमा असेल तर त्या 2 तासामध्ये आपल्याला असं वाटतं आपण याचाच एक भाग आहोत. पण आतमध्ये आपल्याला इतकं पक्क माहिती आहे की नाही, आपण याचा भाग नाहीच आहे. म्हणून ती एक गंमत वाटते, ती एंटरटेनमेंट आहे. अगदी त्याप्रमाणेच जेव्हा आपण या वृत्तींकडे पाहायला शिकू, तेव्हा हळूहळू असं होईल की आपल्याला त्या चित्रपटासारखं होणार. आपल्याकडे हा चित्रपट हलत राहील, सगळं चालत राहील. आपल्याला लक्षात येईल की आपण ह्याच्याशी जितकं एकरूप होऊ तितका त्याचाच भाग आहे असं वाटेल. आणि जितकं त्याच्यापासून आपण डिटॅच्ड होऊ, म्हणजे त्याच्यापासून वेगळे व्हायला लागू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण हे सगळं पाहतोय खरं, पण आपण याचा एक भाग नाहीये, आपण फक्त साक्षी आहोत. आपण त्याचे साक्षी आहोत हे लक्षात येईल आपल्याला. मग तो साक्षी कसा आहे? तो बरं श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे तो चैतन्य रूप आहे, सद्रूप, चिद्रूप, आनंद रूप आहे. हा आपल्याला अभ्यास पुढे करणेच आहे. पण आता सध्या लक्षात काय घ्यायचं आहे की आपण त्या वृत्तीला साक्षी आहोत हे हळूहळू आपल्याला जाणायला लागायला पाहिजे. आणि त्याचा फायदा काय होईल व्यवहारात? कारण व्यावहारिक लोकांना असा प्रश्न असतो की आपल्याला जगताना काय फायदा होईल? तुम्ही किती टेन्शनमध्ये असेल, तुमचं किती वैतागलेले असेल की तुम्हाला काहीही त्रास होते, तुम्ही शांत स्थिर होऊन जाल. आणि इतके शांत स्थिर व्हाल जाल की तुम्हाला बाकी कुठल्याही उपायाने तुम्ही एवढे शांत स्थिर नाही होऊ शकत जितक्या सोप्या रीतीने तुम्ही या प्रक्रियेने होणार. म्हणून जो कोणी या वृत्तीकडे शांतपणे पाहायला लागेल त्याचा पूर्ण शरीर स्थिर आणि शांत होतं, एकदम शांत वाटेल, एकदम सुखरूप वाटेल, बरं वाटेल. कितीही मोठं टेन्शन असलं तरी ते काही सेकंदाच्या आत गायब होईल. हे त्याचे सगळे दुय्यम फायदे आहेत. त्याच्यासाठी आपण काही करतच नाहीये, पण ते आपोआप होईल. म्हणजे मला बरेचसे लोक असं म्हणतात की तुम्ही असं एकदम शांत स्थिर वगैरे असं कसं काय असतात? म्हणजे सगळीकडे मी जिथे कुठे जातो तिथे म्हणतात. म्हणजे मी ज्या लोकांच्या सहवासात राहतो, म्हणजे जिथे मी नोकरी करतो तिथे म्हणा किंवा बाकीच्या ठिकाणी, ते लोक मला पाहिल्यानंतर तुम्हाला पाहिल्यानंतर असं शांत आणि स्थिर वाटतं. असे बरेचसे लोक मला म्हणतात. कुठल्याही प्रकारचं टेन्शन असलं तर मी शांत आणि स्थिर, मला पाहिलं काय होतं?
शांत आणि स्थिर वाटतं. आता तो त्यांचा एक भाग असेल, पण तसं आहे का? हो, तसंच आहे. कारण किती कुठल्याही प्रकारचं जरी टेन्शन असलं तर तुम्ही जेव्हा वृत्तीकडे पाहायला लागता, साक्षी होता त्याचे, त्यावेळेस आपोआप ते सगळं डायरेक्टली ग्राउंड होत असतं. म्हणजे त्याचा आपला काही संबंध राहत नाही, आपण त्याच्यापासून एकदम परे होऊन जातो. हा एक अनुभवाचा विषय आहे, फार गमतीचा विषय आहे. तुम्हाला शांत स्थिर व्हायचंय, वृत्तिका पाहायला शिका. कारण काही लोकांना शांत स्थिर होण्यासाठी सिगरेट प्यावी लागते, आपण त्या मार्गात चाललेलो नाही. काही लोकांना शांत स्थिर व्हायचं असेल तर कुठेतरी बाहेर फिरायला जायला लागतं. काही लोकांना शांत स्थिर व्हायचं असेल पिक्चर बघावं लागतं. काही लोकांना शांत स्थिर व्हायचं असेल तर डोकं आपटून घ्यावं लागतं. काही लोकांना शांत स्थिर व्हायचं असेल तर कोणाशी तरी भांडावं लागतं. असं शांत स्थिर होण्याचे बरेचसे पर्याय आहेत. कोण कुठला पर्याय अवलंबेल हे सांगता येत नाही. सगळ्यात उत्कृष्ट आणि सर्वात देखणा पर्याय कुठला आहे? वृत्तीकडे पहा. वृत्तीला साक्षी रूपाने पाहायला शिका. हे जर कराल तर आपलं बरंच मोठं काम होईल. ध्यायेत या शब्दाचा आपण विचार करत आहोत. ध्यायेत म्हणजे त्यांच्याकडे पहा, त्यांचं ध्यान करा. ध्यान करा म्हणजे ते ध्यानात ठेवा. काय ध्यानात ठेवा? की या सगळ्या वृत्तींना आपण जाणणारे आहोत, या वृत्तींना आपण पाहणारे आहोत. पाहणारे आहोत म्हणजे या वृत्ती आपण नाहीये. या वृत्ती आपण नसल्यामुळे या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी केलेली सगळी रचना जी आहे त्यापैकी काहीही आपण नाहीये. जरी ते आपण आहे असं वाटतंय तरी सुद्धा वाटतंय. आता वाटतंय की हे शरीर मी आहे, नाही वाटत असं नाही, कारण ते अनंत जन्मांपासून आपण तसं समजून बसलो. चुकीचा समज हा किती काळाचा आहे हा पण महत्वाचा विषय. कारण कुठलाही परिणाम जो असतो लगेचच पुसता येईल असं नाहीये. एखाद्या कागदावर काही लिहिलं तर ते कुठल्या शाईने लिहिलंय हा महत्वाचा विषय असतो. मग ते पुसायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. जसं एखाद्या फळ्यावर काहीतरी लिहिलं तर ते कसं लिहिलं याला किंमत असते. मास्तराला जर असं वाटत असेल की ती अक्षरं लवकर पुसू नये म्हणून ते काय करतात, खडू पाण्यात भिजून लिहितात. म्हणजे काय होतं, ती अक्षरं लवकर पुसत नाहीत. म्हणजे पुसली तरी पुन्हा पुन्हा ते दिसतातच त्याच्यावर. हे जसं आहे, म्हणजे किती आणि कशा प्रकारे ते उमटलंय यावर तो सगळा खेळ आहे. तसं अनंत जन्मापासून आपल्याला वृत्तींच्या व्यवस्थेसाठी मांडलेल्या प्रपंचालाच मी समजण्याची सवय पडली. म्हणून ती लगेच सहजासहजी पुसली जाईल असं म्हणता येत नाही. पण जसं जसं आपण या वृत्तींकडे पाहायला शिकू, जसं यांचं ध्यान करू, यांना ध्यानात ठेवू, या वृत्तींकडे पाहून आपण हे ध्यानात ठेवू की यांना आपण साक्षी आहोत, तसं आपोआप हे सगळं कमी होईल. आणि मग ह्या शरीराच्या यातना ज्या आहेत त्या असताना सुद्धा आपल्याला त्या यातनांमधून मुक्ती मिळायला लागेल. या शरीराला काय यातना होणार, किती होणार, हे सगळं ठरलेलं आहे. कधी पाय तुटणार आहे, कधी पायाला जखम होणार आहे, कधी पायाला जखम नाही होणार, हे सगळं ठरलेलं आहे. का ठरलंय? कारण आधी कर्म तशी आहे, त्या कर्माप्रमाणे हे होणारच आहे प्रत्येकाचं. पण आपल्या हातात काय? आपल्या हातात हे आहे की आपण जर त्या वृत्तीनं साक्षी करायला लागलो तर जेव्हा हात तुटेल, पाय तुटेल तेव्हा यातना होतीलच. पण जितक्या प्रमाणात आपण त्यापासून त्या वृत्तीकडे पाहायला शिकलेलो असेल तितक्या प्रमाणात त्याचा परिणाम आपल्यावर कमी कमी होत जाईल. 100% जाऊ शकत नाही कोणाचाच, साधू असला काय आणि एखादा बोंधू असला काय, किंवा मूर्ख असला काय, किंवा सिद्ध असला काय, कोणाचाच पूर्णतः तो सुख दुःखाचा भाग संपुष्टात येऊ शकत नाही. पण नक्कीच जर साधू मनुष्य असेल, साधू म्हणजे तो या दिशेने जाणारा व्यक्ती असेल, तर त्याचं काय होईल, त्याच्यावरचा जो काही दुःखाचा किंवा त्रासदायक असलेला भाग आहे तो कमी 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 होत जाईल. म्हणून या वृत्तींना काय करा, साक्षी करा आणि हे ध्यानात ठेवा. हे ध्यानात ठेवायचं. मी राम देशपांडे आहे हे जसं आपण ध्यानात ठेवलं, एक वेळ अशी आली की मी राम देशपांडे हे ध्यानात ठेवायची गरजच नाही, कारण ध्यानातच आहे ते. आता जर मी यांना सांगितलं की तुमचं नाव राम देशपांडे नाही, मी त्यांना म्हटलं तुमचं राम देशपांडे नाही आहे, त्याच्याऐवजी तुमचं नाव लक्ष्मण माने आहे असं जर म्हटलं तर त्यांना ते काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. कारण उद्या जर मी त्यांना म्हटलं लक्ष्मण तर ते बघणार पण नाहीत माझ्याकडे. का? कारण त्यांनी लक्षात नाही ठेवलं, त्यांनी ते ध्यानात नाही ठेवलं. काय? त्यांचं नाव बदललंय, लक्ष्मण आहे. कारण त्यांना मी राम आहे हे इतकं पक्क माहिती आहे आता. बरं, ते राम हे कधी झाले, राम कधी झाले? ते जन्माला आल्यानंतर 13व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी नाव ठेवलं त्यांना राम आईबापाने. त्या 12 दिवसात त्यांना नावच नव्हतं. म्हणजे राम हे नाव ठेवल्यानंतर त्यांना ते राम नाम कळलंच नाही की मी राम आहे म्हणून. त्यांना पुढे अनेक लोकांनी अनेक प्रकारे त्यांच्यावर बोंबार्डिंग केलं, त्यांना लक्षात ठेवावं लागलं, ध्यानात ठेवायला शिकवलं की मी राम आहे, राम आहे, राम आहे, राम. आता इतकं पक्क राम आहे की आता मी त्यांना जर म्हणतो की तुम्ही राम नाही लक्ष्मण आहात, तुमचं ना तुम्ही लक्ष्मण असं जर म्हटलं आणि असं आता सांगून दिलं एकदा, आणि उद्या सकाळी त्यांना म्हटलं लक्ष्मण इकडे यावं, ते माझ्याकडे बघणार नाहीत. का? त्याचं कारण काय? त्यांच्यावर राम या विषयाचा, राम या शब्दाचा काय आहे, पगडा आहे. त्यांच्यावर ते पक्क छापले गेलेलं आहे. म्हणून
ते लगेच लक्षात घेऊ शकत आहे. पण त्यांना अहो तुम्हाला तुमचं नाव आता लक्ष्मण आहे, मग पुन्हा 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 ते लक्ष्मण लक्ष्मण असं म्हटल्यानंतर मग एक दिवस असा येईल, कदाचित परत काही काळानंतर असं होईल की त्यांना राम म्हणलं की लक्षात नाही राहणार, मग त्यांना काय लक्षात आहे मी लक्ष्मण आहे. मग राम म्हटलं की कोण राम, असं त्यांना प्रश्न पडेल. मग अहो तुमचं नाव राम आहे ना, अहो ते राम माझं 10 वर्षापूर्वी नाव होतं, आता नाव बदललंय माझं, आता काय झालंय नाव बदललेलं आहे, राम नाव. तर हे जसं आहे हे उदाहरण म्हणून सांगितलं. त्याचप्रमाणे आपण या वृत्तींकडे जेव्हा पाहतो तेव्हा अनंत जन्मांपासून आपल्या या चित्तामधून निघणाऱ्या असंख्य वृत्तींशी आपण इतके एकरूप आहोत की या वृत्ती ज्या काही निघतील ते आपणच आहे असं आपल्याला वाटतंय. म्हणजे काम निघालं तर आपल्याला वाटतं की मी काम म्हणजे इच्छा, मी इच्छावान आहे असं वाटतं. क्रोध निघाला की आपल्याला वाटतं मी क्रोधिष्ठ आहे असं वाटतं ते वाटत नाही असं नाहीये. आतून जे काही निघेल, पाप निघेल, पुण्य निघेल, चांगलं निघेल, वाईट निघेल, सुख निघेल, दुःख निघेल, काय निघेल ते निघेल. हे निघालं की त्या वृत्तींशी आपण अनंत जन्मापासून इतके एकरूप आहोत की आपल्याला असं वाटतं की आपणच ते आहोत. आणि अधिक काय, अधिक त्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी असलेले हे सगळं जे शरीरासकट सगळी काही यंत्रणा आहे, ही यंत्रणा आपल्याला असं वाटतं मग हा मीच आहे, मी रागीट माणूस आहे, मी पापी माणूस आहे, मी पुण्यवान माणूस आहे. म्हणजे इथे बसलेल्या लोकांचा इतका प्रचंड हा भ्रम आहे की आपण पापी आहोत किंवा आपण पुण्यवान आहोत, मी चांगला आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. हे आपल्यावर इतकं पक्क बसलेलं आहे की हे पुसताच येऊ नाही शकत, अशी परिस्थिती निर्माण झाली. हे पुसता येणं अशक्य झालंय. म्हणजे एखाद्याला म्हटलं अरे तू पापी वगैरे असं काही नाहीये, तू पुण्यवान वगैरे असं काही नाहीये, तर तो महाराजांवर फक्त श्रद्धा आहे म्हणून बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणताय म्हणून नाहीये, पण त्याची ही यंत्रणा त्याला पुन्हा पुन्हा दाखवून देणार आहे की तू पापीच आहेस, तू पुण्यवानच आहेस, तू चांगलाच आहेस, तू वाईटच आहेस, तू असंच आहे, तू तसंच आहेस. आणि सगळं जग पण दाखविल आपल्याला. म्हणजे ही यंत्रणा म्हणजे काय, ह्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी यंत्रणा जी ती काही साधारण नाहीये, ही प्रचंड व्यवस्था आहे मोठी, मायाकार्य म्हणतात त्याला. वृत्तीची व्यवस्था करण्यासाठी मांडलेला जो प्रपंच आहे, हा प्रपंच प्रत्येक क्षणाला आपल्याला हे दाखवून देतो की आपण हेच आहोत, पापी आहोत, पुण्यवान आहोत, चांगले आहोत, वाईट आहोत, दयाळू आहोत, असे आहोत, तसे आहोत. हे आपल्याला हे कोण दाखवून देत आहे, ही वृत्ती दाखवून देते. काय त्या वृत्तीशी तादात्म्य त्या अनंत जन्मांचं आहे, पण दाखवून कोण देत आहेत आपल्याला, हे सगळे लोक दाखवून देतात. मी जरी असं ठरवलं की मी फार या वृत्तींपासून वेगळा आहे, मी असं जरी ठरवलं की मी अजिबात पापी नाही, पुण्यवान नाही, चांगला नाही, वाईट नाही, सुखी नाही, दुःखी नाही, असं मी ठरवलं, म्हणजे या वृत्तींपासून मी वेगळा असं ठरलं, तरी सुद्धा होणार काय, हे सगळी यंत्रणा गप्प बसेल का, इंद्रिय गप्प बसतील काय, शरीर गप्प बसेल काय, प्राण गप्प बसेल काय, या शरीराच्या बाहेर बसलेले लोक गप्प बसतील काय. मी जर तुम्हाला म्हटलं मी पापी नाही, एखादा म्हणेल ठीक आहे महाराज दिसतात पापी नाही, मग काय असतील, पुण्यवान आहात तुम्ही. मग मी म्हटलं नाही मी पुण्यवान पण नाही, मग तुम्ही काय म्हणाल, गेले कामातून, म्हणणार का नाही. आता पापी नाही असं म्हणेपर्यंत ठीक होतं, इथपर्यंत चालतं, कारण माझं पेहराव बघून किंवा माझं जगणं बघून तुम्हाला असं वाटेल की मी पुण्यवान आहे, असं वाटेल लगेच, पापी नाही म्हटलं म्हणता क्षणी. पण मी जर म्हटलं मी पुण्यवान पण नाही, तर तुम्ही काय म्हणणार, तुम्ही म्हणणार नाही हे असं थोडी चालतंय. अहो महाराज किती मोठं पुण्य आहे तुमचं, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही पुण्यवान आहात म्हणून तुम्ही महाराज आहात, असं पण वर सांगतील. मग मला पण वाटेल अरे खरंच की. बरं मी नाही ऐकलं तर लोक म्हणतील अहो बाकीच्यांची दशा बघा काय परिस्थिती आहे, बाकीच्यांची परिस्थिती बघून सांगू शकता तुम्ही की तुम्ही पुण्यवान आहेत का नाही. मग मी पण विचार करेल अरे हो खरंच त्या बाकीच्यांची परिस्थिती पाहून तर मला वाटायला लागलं आता मी पण काय असेल वाट. आता मी ठरवलं पुण्यवान तर मी फसलो. बरं मी पुण्यवान आहे असं मी जरी ठरवलं तर मग एक वेळ अशी येईल की मी जेव्हा एकांतात असेल तेव्हा माझ्या मनामध्ये आतमध्ये या वृत्ती ज्या उठतील त्याच्यामध्ये असे काही एखाद्या माणसाविषयी काहीतरी विचित्र भावी आणि मग माझी परत दुसरी एक वृत्ती तयार होते आणि ती मला सांगते की बाबा रे आपण पुण्यवान नाहीये, आपण पापी आहोत. मग महाराज जर पुन्हा त्या लोकांसोबत आले आणि लोक म्हणले महाराज तुम्ही पुण्यवान, मग मी म्हणणार अरे तसं नाही रे बाबा, माझ्यामध्ये सुद्धा फार उणीव आहे, तू समजतो असं काही नाहीये, महाराज चांगले असेल तसं म्हणे. किंवा जवळच्या माणसाला सांगेल की नाही असं काही नाही, मी काही फक्त पुण्यवान आहे असं नाही, माझ्यामध्ये पाप सुद्धा आहे असं सांगेल तो. कारण त्याला ती यंत्रणा जी ती कुठेतरी त्याला दाखवून देते की तू कोण आहेस, तू असा आहेस. तुम्हाला कोण सांगतंय की तुम्ही असे आहात, तुम्ही काय आहे ते कोण सांगतंय. वृत्तीच्या समोर असलेली यंत्रणा सांगते की तुम्ही हे आहात आणि आपण त्यातलं काहीतरी धरून, काहीतरी वेळेपुरतं धरून ते सिद्ध करण्यामध्ये आयुष्य घालवतो. कोणीतरी आपल्याला सांगितलं तुम्ही ब्राह्मण आहात, सांगितलं कोणीतरी, यंत्रणेमध्ये कोणीतरी सांगितलं. वृत्तीच्या पुढे वृत्ती निघाली तिथून तिच्या पुढे कोण कोण आहे, इंद्रिये,
5 प्राण किंवा 10 प्राण, इंद्रिये प्राण, अहंकार, बुद्धी, मन, ज्ञान इंद्रिये, कर्म इंद्रिये, स्थूल शरीर. स्थूल शरीराच्या बाहेर हे सगळं. आणि हे सगळं कुठपर्यंत? 14 भुवन. 14 भुवनांमध्ये एवढा सगळा प्रपंच जो आहे ना, हा सगळा फक्त कशासाठी आहे? आपल्याला सांगायला की आपण कोण आहे. आणि मग याच्यातलं कोणाचं तरी ऐकायचं आणि तेच समजून फक्त आचरण करत राहायचं. म्हणजे कोणीतरी जन्माला आल्यानंतर सांगितलं तू ब्राह्मण आहे, झालं 6व्या वर्षी मुंज करावी लागते. कोणीतरी सांगितलं तू आता नवरा होण्याच्या लायकीचा झालाय, झाला नवरा. म्हणजे कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगितलं. चूक बरोबर हा प्रश्न नव्हे इथे, फक्त काय घडलंय सांगतोय. काय बरोबर आहे काय चूक आहे हा भाग फार वेगळा आहे. काय झालंय आपल्याला जगाने शिकवलं, म्हणजे ह्या व्यवस्थेने आपल्याला शिकवलं आपण कोण आहोत आणि ते सिद्ध करण्यामध्ये आपण जगतो फक्त, बाकी काहीच नाही करत आहे. काहीच करत नाही आपण. म्हणजे हे फक्त ब्राह्मण आहे असं सिद्ध करण्यामध्ये मारणार आहे. मग त्यांना जर म्हटलं आता बसलं जेवायला, आता करा सुरू जेवण, तर लगेच ते आचमन केल्याशिवाय जेवतच नाहीत. कारण त्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं मी ब्राह्मण आहे. आणि एखाद्या क्षत्रिय किंवा वैश्य शूद्र माणसाला बसलं बस जेवायला, तो श्लोक तर रामच राहिला. आपण त्याला सुरू कर म्हणायच्या आधी त्याचा भात संपलेला असतो. आणि ब्राह्मणात सुरू कर म्हटलं तरी त्याचे बरेच सुरू असतं, कारण त्याला माहिती आहे की मी हे, मग ते त्याला सिद्ध करावं लागतंय. भरायचे पोट दोघांनाही, अशी गंमत आहे. आपण काय सिद्ध, तुम्ही काय आहात हे तुम्ही ठरवून घेतलेलं आहे. कोणी ठरवलंय? तुम्ही ठरवलंय. पण तुम्हाला कोणी ठरवायला लावलं? तुम्हाला कोणी ठरवायला लावलं की तुम्ही हे आहात? एक तर तुमच्या वृत्तीच्या पुढे असलेल्या मनाने, वृत्तीच्या पुढे असलेल्या बुद्धीने, एक तर वृत्तीच्या पुढे असलेल्या अहंकाराने, किंवा ज्ञानेंद्रियाने, किंवा कर्मेंद्रियाने, किंवा प्राणाने, किंवा शरीराने, किंवा आईबापाने, किंवा भाऊ बहिणीने, किंवा नातलगाने, किंवा शेजारच्या पाजारच्याने, किंवा ह्या राज्याने, देशाने, जगाने, किंवा या पृथ्वीने, किंवा या आकाशगंगेने, किंवा या अनंतकोट ब्रह्मांडाने कोणीतरी आपल्याला सांगितलं तुम्ही असे आहात म्हणून. आणि आपण जगतोय तसे, आपण प्रयत्न करू जगण्याचा. त्याच्या पलीकडे आपल्याला काही बुद्धी चालू शकत नाही. आणि जसं हे आपण बदलणार, ऐकणार नाही. आपण काय करतो? बदलत जातो फक्त. आधी वाटत होतं की मी या दोघांची म्हणजे आई आणि बापाची मुलगी आहे असं एखाद्या स्त्रीला वाटत असतं. त्यांनी सिद्ध केलं असतं तू आमची मुलगी आहेस, झालं. मग आपण कसं जगतो? मुलगी म्हणून जगत राहतो. मग एक वेळ अशी येते, ते सगळं ही व्यवस्थेचा प्रकार आहे तो. एक वेळ अशी येते की काहीतरी करणारे कोणीतरी येतो आणि तो म्हणतो तू यांची मुलगी वगैरे हा भाग निराळा, तू माझी बायको आहेस. मग झालं. तिथून पुढे म्हणते मी याची बायको आहे. मग आई बापाची मुलगी राहत नाही असं नाही, ते राहते. पण तिथून पुढे परत काय होतं? मग ती म्हणते नाही मी यांचं आई आहे. तिथून पुढे मी यांची सासू आहे. तिथून पुढे म्हणते मी यांची आजी आहे. आणि हे सगळं करता करता एक दिवस यम येतो. यम म्हणजे यमदूत येतात आणि ते काय करतात? आपल्याला ह्याच्यातून, या शरीरातून बाहेर काढतात. हे शरीरातून बाहेर काढलं की हे शरीर आता खाली, बाकीचे रडणारे रडतात, आपल्याला घेऊन जातात. कुठे गेलं माहित नाही कोणाला, पण जे घेऊन जातात मग त्याला काय आई नाही. आपण असं म्हणत होतो ना, आई. आता मुलगी नाही, आता मुलगी नाही, आता आई नाही, आता बाप नाही, आता सासू नाही, आता आजी नाही, आता काहीच नाही राहत ती. मग कुठे गेली ती आजी? आजी नाही, आई नाही, बाप नाही. हे सगळं चुकीचं गेलं कुठे? हे किती काळापुरतं होतं? फक्त एवढ्या काळापुरतं होतं, कारण की या सगळ्या व्यवस्थेचा एक कालावधी होता आणि तो कालावधी संपला, विषय संपला. पुढे कुठे गेला माहित नाही, काही नाही. पुढे परत दुसरं शरीर, त्या दुसऱ्या शरीरामध्ये पण तसंच आहे. जशा प्रकारचं शरीर तशा प्रकारची पुन्हा व्यवस्था. आणि असं किती ठिकाणी आहे. 14 भुवनांमध्ये हे करत राहत. 14 भुवन आहेत. आपल्याला पृथ्वीचा धड तपास नाही, आपल्या आकाशगंगेचा नीट धड तपास नाही की नक्की कुठे काय आहे, पृथ्वीवर किती जीव आहे, यांची कशी व्यवस्था आहे याचा कोणाला तपास नाही. इतकं प्रचंड हा मोठा खेळ आहे. काय काय पाहणार आहे, काय काय करणार आहे. थकून गेला पाहिजे, कधीतरी थकला पाहिजे माणूस, काहीतरी जीव थकला पाहिजे. आणि लक्षात घेतलं पाहिजे की या व्यवस्थेने माझी व्याख्या केली ही चुकीची आहे. व्यवस्थेने ठरवलं नाही पाहिजे मी कोण आहे, मी ठरवलं पाहिजे मी कोण आहे. तुम्ही काय ठरवता मी कोण आहे? या शरीराने नाही ठरवलं पाहिजे मी कोण आहे. शरीर तर काय लहान होतं, तरुण होतं, म्हातारं होतं. शरीर लहान आहे, तरुण आहे, म्हातारं आहे. शरीर काय ठरवणार मी कोण आहे? शरीराच्या बदलाला माझा बदल समजणं हा मूर्खपणा आहे. आपण शरीर नाहीत, पण शरीर आपल्याला तू तरुण आहेस, तू म्हातारा आहेस, तू लहान आहेस असं म्हणतो. आणि आपण म्हणतो हो मी म्हातारा आहे. अरे तू म्हातारा? तू कुठला म्हातारा? तू जर्जर कधी होत नाहीस. आपण जर्जरतेच्या पलीकडे आहोत हे आपल्याला माहित नाही.
जर्जर ही अवस्था आपली नाहीच आहे. ना तरुणपण, ना जन्म, ना मरण, ह्या कुठल्याही वृत्तींमध्ये आपण कधीच नसताना सुद्धा आपण आज परिस्थिती अशी झाली की काही आपण म्हणायला लागलो, स्वतःला काही समजायला लागलो. किती दुर्दैवाची अवस्था. आपण लहान नाही, तरुण नाही, म्हातारे नाही. लहान, तरुण आणि म्हातारा हे शरीर होत असतं आणि ते शरीर आपलं नाही पण आपलं वाटतं. हे सगळे भ्रमाचे विषय, भ्रम आहे. हा भ्रम निघेल कसा हे कोणाला माहित नाही. हा जर भ्रम काढायचा असेल तर वृत्तीवर लक्ष द्या. वृत्तीवर जसं जसं लक्ष द्याल तसं लक्षात येईल काय, की आपण साक्षी आहोत, आपण यांना फक्त जाणणारे आहोत, आपण एकटा पाहणारे आहोत आणि हा साक्षी कसा आहे हे आपल्याला आता शोधावं लागेल. म्हणजे हे ध्यानात ठेवावं लागेल. आता काय करावं लागेल, फक्त ध्यानात ठेवायचं. ध्यानात ठेवा, ध्यान करत बसू नका, ध्यानात ठेवा. आणि विसरले की परत आठवण करून द्यावं लागेल. विसरले की फक्त कोणीतरी आठवण करून दिली पाहिजे. आपणच आपल्याला आठवण करून द्यावी किंवा महाराजांकडे जावं. महाराज सांगतात, अरे बाबा ही वृत्ती आहे, या वृत्तीला तू साक्षी आहे. महाराजाच्या संपर्कात आला तर महाराज तोंडाने नाही बोलले तरी सांगतील. प्रत्येक तोंडाने बोलायची गरज नसते. प्रत्येक गोष्टी तोंडाने बोलणं होत नसतात. इंडक्शन नावाचा एक प्रकार असतो. इंडक्शन म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाढ नाही पण आपोमत लागतो, काही चिंता करायची नाही, आहे की नाही. दिवा किती तापलेला आहे त्याच्यानुसार त्याच्या आजूबाजूला उष्णता आपोमत पसरते, आहे की नाही, ते आपोमत होत असतं. तसं एखाद्या साधू संतांच्या संगतीत राहिला तर काही नाही बोलला तरी आपोमत बऱ्याच गोष्टी होत असतात, त्या लक्षात पण येत नाही. तर स्वतःच स्वतःला शिकवा, स्वतःच स्वतःला आठवण करून द्या की आपण या वृत्तींना काय आहोत हे ध्यानात ठेवा, की आपण या वृत्तींना साक्षी आहोत हे ध्यानात ठेवा. म्हणजे वृत्तींना साक्षी करण्याचं ध्यान ठेवा. ध्यानात काय ठेवावं, वृत्तींना साक्षी करणं हे ध्यानात ठेवा. आणि असं जरी असलं तरी सुद्धा हे सगळं विकल्प आहे. हा काय विकल्प म्हणजे काय, आता ही सविकल्प समाधीचा भाग आहे. सविकल्प समाधी, दृश्यानुविद सविकल्प समाधी. दृश्य म्हणजे का, कारण याला दृश्य करतो म्हणून दृश्यानुविद म्हटलेलं आहे. ही दृश्यानुविद समाधी कशामुळे आहे, ही तर सुरुवात आहे फक्त. दृश्यानुविद समाधी कशामुळे आहे, कारण की वृत्तींना दृश्य करतो म्हणून, कामादी वृत्तींना दृश्य करतो म्हणून दृश्यानुविद समाधी. पण ती सविकल्प आहे. आता सविकल्प का, कारण विकल्पासह आहे. विकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, विकल्प कशाला म्हणतात, विकल्प म्हणजे सोप्या भाषेमध्ये चुकीची गोष्ट म्हणजे विकल्प. विकल्प म्हणजे काय, जी बरोबर नाहीये, म्हणजे बरोबर नाही ती स्वीकारून का बसायचं, असा प्रश्न येऊ शकतो. हे विकल्प आहे, हा विकल्प आहे, मग बरोबर नाहीये, चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं का आपण समजून चालायचं, चुकीचं का करायचं आधी, असा प्रश्न येऊ शकतो नाही का. विकल्प जो आहे तो योग्य नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा करायला नाही पाहिजे खरं तर, पण तरी तसं करतो. म्हणजे दृश्यानुविद सविकल्प समाधी असं जर म्हटलं तर ती विकल्पात्मक समाधी आहे. मग करायची का, कारण की एकदमच निर्विकल्प समाधीवर जाता येत नाही. एकदमच निर्विकल्प समाधी कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा विकल्पात्मक समाधी प्राप्त करावी लागते. आणि त्याच्यामध्ये पहिली समाधी एकदम शब्दानुविद समाधी प्राप्त करता येत नाही. म्हणून पहिल्यांदा दृश्यानुविद सविकल्प समाधी प्राप्त करावी लागते. विकल्प या शब्दाचा अर्थ होतो चुकीचा, पण चुकीचा असा एकदमच अर्थ न करता आपल्याला या विकल्पात्मक समाधीमधून निर्विकल्प जी समाधी आहे ती प्राप्त करता येईल एवढं लक्षात घ्यावं. कारण ते चुकीचं आहे म्हटल्यानंतर एक भावना अशी तयार होऊ शकते की अरे चुकीचं तर करायचंच नाही, जाऊ दे, काही गरज नाही. असं होऊ नये हे लक्षात ठेवायला पाहिजे. जर तुम्ही विचार केला की आपण ह्या समाधीचा अभ्यास आपण करतो, म्हणजे या वृत्तींना आपण दृश्य करत आहोत, तर या ठिकाणी आपण खरं तर लक्षात घेतलेलं नाहीये की आपण नक्की कोण आहोत. हा एवढा काही आपण अभ्यास केलेला नाही. जरी उद्या आपण हा अभ्यास करत राहिलो तरी सुद्धा आपण या अभ्यासामध्ये कधी हे लक्षात घेत नाही की आपण कोण आहोत. आपण कोण म्हणजे मी कोण, पाहणारा कोण, याचा आपण एवढा प्रखर रीतीने अभ्यास करत नाही. म्हणून ही विकल्पात्मक. वर अभ्यास चैतन्य असा शब्द जरी आलेला असला, म्हणजे चेतनम असा जरी शब्द आलेला असला तरी आपण या चेतनम या शब्दावर एवढा अभ्यास करत नाही. आपण वृत्तींना काय करतोय, फक्त पाहतो आहोत, दृश्य करत आहोत. जेव्हा पाहतो तेव्हा दोन असतात. पाहतो तेव्हा काय असतात, पाहणारा आणि ज्याला पाहतोय ते, असं दोन असतात. म्हणजे ज्याला पाहायचंय ते आणि जो पाहतो तो, असे दोन भाग असतात. म्हणजे त्या ठिकाणी द्वैत आहे. आणि मुळात वेदांतामध्ये किंवा
ज्ञान मार्गामध्ये द्वैत मान्य नाहीये, म्हणून हा विकल्प आहे. विकल्प काय आहे? विकल्प मांडण्याचं कारण काय? खरं तर जिथे द्वैत आहे ते विकल्प आहे, जिथे नानात्व आहे तो विकल्प आहे. आपण जेव्हा वृत्तींना पाहायला लागलो तेव्हा वृत्ती दृश्य झाल्या, म्हणजे दृश्यान्वित वृत्ती दृश्य झाल्या, आणि त्या दृश्य असणाऱ्या वृत्तींना आपण पाहतो, आपण द्रष्टा झालो. म्हणजे आपण त्यांना पाहतो म्हणून पाहणारे, आणि ज्याला पाहतो त्या वृत्ती म्हणून त्या दृश्य. म्हणजे काय झालं? दोन झाले, आणि दोन झाले म्हणजे द्वैत झालं की हे शास्त्राला मान्य नाही, म्हणून हा विकल्प आहे. म्हणजे शास्त्रबाह्य हा विषय झाला. पण शास्त्रबाह्य जरी विषय असला तरी सुद्धा तो शास्त्रबाह्य म्हणता येत नाही, कारण की शास्त्राचं जे मनोगत आहे किंवा शास्त्राला जे सांगायचं आहे त्या मनोगताच्या दिशेने जाण्यासाठी हा अभ्यास आहे. निहम नानास्ति किंचन ही जी श्रुती आहे, या श्रुतीकडे जाण्यासाठीचा हा अभ्यास आहे, म्हणून तो शास्त्रबाह्य म्हणता येणार नाही. निहम नानास्ति किंचन म्हणजे कुठल्याही प्रकारे नानात्व नाही, एक आहे, एकच आहे. हे जे तत्व वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्या तत्वाच्या दिशेने जाण्यासाठी हा अभ्यास असल्यामुळे हा विकल्प तसा मांडता येणार नाही. पण विकल्प का म्हणतोय? एकच असताना दोन इथे आपण धरून अभ्यास करायला लागलो म्हणून विकल्प आहे. पण तो विकल्प फक्त अभ्यासापुरता आहे, तो प्रत्यक्षात नाही, तो खरा नाहीये. म्हणजे त्या वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती आणि आपण असे दोन नाही, एकच आहे. पण एवढं पचनी पडणं फार अवघड आहे, कारण की असं जर झालं तर पुन्हा मूर्ख या वर्गामध्ये जाण्याची शक्यता येते. कारण ते आणि मी जर एकच आहोत तर मग क्रोध आणि मी एकच जर म्हटलं तर मी क्रोधिष्ठ असं जे म्हणत होतो चुकीचं काय ठरलं? किंवा पाप आणि मी असं जर आपण वेगवेगळं नाही केलं, एकत्र धरलं तर मी पापी असं जो होत होतं ते काय झालं? बरोबर ठरतं. मग तर त्यामुळे तो चुकतोय. मग तसं होऊ नये हे लक्षात घ्यायला पाहिजे, कारण त्याचा भलताच विपरीत अर्थ निघू शकतो आणि मग सगळे मूर्ख माणसं सुद्धा सगळे सिद्ध ठरू शकतात. तर मूर्ख मनुष्याचं बोलणं आणि सिद्ध पुरुषाचं बोलणं समान वाटू लागेल, म्हणून असा अभ्यास करणं योग्य नाही. विकल्प मांडण्याचं कारण द्वैत धरून अभ्यास सुरू असल्यामुळे, आणि विकल्प नसण्याचं कारण खरं तर द्वैत नाहीच, पण अभ्यासापुरतं ते द्वैत मानलेलं आहे, म्हणजे काही अडचण येत नाही. कारण एखादी गोष्ट मानलेली असते, त्या मानलेल्या गोष्टीमध्ये तो व्यवहार पूर्ण व्हावा म्हणून मानावी लागते. खरं तर तसं काही नसतं. उदाहरणार्थ एखाद्या मुलाचं वय आपल्याला शोधून काढायचं आहे गणितामध्ये, तर आपण म्हणतो की त्या मुलाचं वय क्ष वर्ष आहे. तर क्ष वर्ष आपण मानतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे ते गणित सोडवतो. ते गणित सोडवल्यानंतर आपल्याला शेवटी त्याचं उत्तर मिळतं. मग त्याचं उत्तर मिळाल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं समजा 15 वर्ष. तर 15 वर्ष हे त्याचं खरं वय आहे. 15 वर्ष हे खरं वय मिळवण्यासाठी क्ष वर्ष मानलं होतं. म्हणजे क्ष आणि 15 असे दोन नाही आहेत. म्हणजे क्ष हा फक्त काय विकल्प आहे. तो काय क्ष मानला हा काय फक्त विकल्प आहे. तो काही असू शकतो, तो काही असू शकतो. क्ष मानायच्या ऐवजी तुम्ही काय काय म्हणू शकता? ब म्हणू शकता, क म्हणू शकता, ड म्हणू शकता. पण 15 वर्ष बदलू शकत नाही. 15 हे जे उत्तर आहे ते तेच राहणार आहे. तुम्ही त्याचं वय ब आहे असं म्हटलं काय, तुम्ही त्याचं वय क्ष आहे असं म्हटलं काय, तुम्ही त्याचं वय ड आहे असं म्हटलं काय, तुम्ही त्याचं वय एक्स आहे असं म्हटलं काय, त्याने काही फरक नाही पडत. तो काही असू देत, तो विकल्पच आहे. त्यामुळे असं असलं तरी चालतो, तसं असलं तरी चालतो. उत्तर शेवटी काय लागतं? 15. 15 वर्ष हे त्याचं खरं वय आहे. त्यामुळे 15 वर्षामध्ये बदल नाही व्हावा लागत. तो 15 हा आकडा बदलत नाही, तो पक्का आहे. हे जसं त्या गणितामध्ये आहे. म्हणजे क्षला आपण विकल्प म्हणू शकतो. त्याच प्रकारे सुख रूप असलेली जी वस्तू आहे, सुखरूप असलेलं जे तत्व आहे ते तसंच आहे त्या 15 वर्षासारखं. पण आता सुख माहीत नाहीये. काय झालंय? सगळ्या जगाची धावपळ कुठे आहे? जगातला कुठलाही जीव फक्त एकाच कारणासाठी धावतो. कशासाठी? म्हणजे त्याला गणित आहे, त्याला गणित पडलेलं आहे. त्याच्या पुढे काय कोड आहे. जग म्हणजे काय? जग म्हणजे सुख काय आहे हे शोधण्याचं कोड आहे. म्हणजे सुख हा तो जो अंतिम आपला भाग आहे. 15 वर्ष कसं आहे तसं सुख हा जो भाग आहे ते शोधायचं आहे. मग आता ह्या सुखाच्या शोधण्यासाठी, म्हणजे सुख नावाचं शेवट शोधण्यासाठी कोणी काय मानावं? जे काय मानाल तो विकल्प आहे. म्हणून सुखासाठी कोण काय मानतं? सुखासाठी कोणीतरी मानतं की आपल्याला एक मोठा बंगला असावा. हा त्यांनी बंगला असणं हा काय मांडलेला आहे? सुखाच्या साठी त्यांनी ती कल्पना केली की बंगला असेल तर सुख असतं.
एखाद्याने कल्पना केली की अंगावर सोन्याचे दागिने असले की सुख असतं. म्हणजे अंगावरचे सोन्याचे दागिने ही काय ही त्याची कल्पना आहे सुख असण्याची. जगातल्या सगळ्या गोष्टी 14 भुवन त्या फक्त कल्पना आहे सुखासाठी. म्हणजे वैकुंठ ही सुद्धा काय आहे, सुखासाठीची फक्त एक कल्पना. मी जर इंद्रदेव झालो तर मी सुखी होईल असं वाटलं तर काय ही फक्त ही सुखासाठीची कल्पना आहे. मी असा असेल, मी तसा असेल, माझ्याकडे हे असेल, माझ्याकडे हे सगळ्या काय आहेत, हे सगळे क्ष म्हणजे सगळं कल्पना, हे सगळे विकल्प आहे. सगळे विकल्प आहेत. हे विकल्प का? विकल्प म्हणजे चुकीचं नाही बरं काही. आपण जरी व्यावहारिक दृष्ट्या विकल्प शब्दाचा चुकीचा अर्थ काढत असलो तरी सुद्धा त्याला चुकीचं का म्हणावं हा एक भाग आहे. पण विकल्प म्हणजे काय, सत्य शोधण्यासाठी मानलेलं काहीतरी, त्याला म्हणायचं विकल्प. म्हणून बायको ही काय आहे, बायको हे काय आहे, बायको हे विकल्प आहे. नवरा हे विकल्प आहे. कशासाठी येतो विकल्प? म्हणजे चुकीचं समजू नका. विकल्प म्हणजे सुखासाठी ते आपण धरलेलं आहे. म्हणून बायको ही सुखासाठी असते. ही आपली कल्पना आहे. ती बरोबर का चुकीचं, आता ती बरोबर आहे असं सिद्ध करण्यासाठी लोक झटत राहतात. बायको ही कल्पना केली आणि ती पुढे प्रक्रिया केली तर बायको ही सुखाची कल्पना सिद्ध करण्यासाठी लोक आयुष्य घालवतात. आणि वयाच्या मग 61व्या वर्षी 62व्या वर्षी मग त्यांचं आमच्या लग्नाचे 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 25 वर्ष झाले असं काहीतरी ते साजरं करतात आणि जगाला दाखवतात की ही कल्पना आमची बरोबर आहे. आतमध्ये माहित असतं त्यांना काय आपली कल्पना किती बरोबर आहे हे ज्याचं त्याला पक्क कळतं. हे जे उपरणं घातलंय आणि हे कपडे जरी मी घालून महाराज म्हणून इथं मिरवत असलो तर ही एक कल्पना आहे. मला माहित आहे की मी किती ह्या कल्पनेने सुखी. महाराज जरी कीर्तनामध्ये मोठ्या मोठ्याने ओरडून जगाला सांगत असला सुख म्हणजे असं आहे, सुख म्हणजे तसं आहे आणि महाराज म्हणजे सुखी असं वाटत जरी असलं, 1000 लोकांना वाटतं की तो महाराज सुखी आहे. पण महाराजच्या घरी जा, 24 तास त्याच्या सोबत राहा, मग तुम्हाला कळेल सुख म्हणजे काय, खरंच महाराज सुखी आहे का. तसं बायको हा विकल्प केल्यानंतर जरी त्याने साजरं जरी केलं 15 वर्षांनी किंवा दरवर्षी अॅनिव्हर्सरीला त्याने जरी पार्टी दिली आणि साजरं जरी केलं तरी त्या तेवढा काळ सोडून त्याच्याकडे जा त्या व्यक्तीकडे आणि त्याला म्हणावं खरंच सुखी आहे का. मग त्याला लक्षात नाही ही एक कल्पना आहे, ते प्रयत्न करतोय बाबा शोधण्याचा, त्या विकल्पाद्वारे आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर कुठलाही विकल्प हा विकल्प ठरतो जेव्हा त्याचं उत्तर त्याला मिळत नाही. तिथपर्यंत ते फक्त विकल्प असतो. असं जगामध्ये आपण किती विकल्प धरून बसलोय. हे शरीर सुद्धा काय आहे, विकल्प आहे. ज्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की या शरीराच्याद्वारे सुख मिळत नाही त्या दिवशी आपण ह्याला सोडणार आहोत. तुम्हाला जर आता लक्षात आलं की हे शरीर सुखाच्या कामाचं नाही, तुम्ही हे शरीर सोडणार म्हणजे सोडणार. म्हणून काही लोक प्राणत्याग करतात, आत्महत्या करतात. आत्महत्या चुकीचा शब्द आहे तुम्हाला आधी सांगितलं. तर काही लोक काय करतात, जीव देतात, म्हणून तो सुसाईड का करतात ते, का त्यांना लक्षात येतं की हे जे शरीर आहे ह्याच्याद्वारे आता काही सुख मिळू शकत नाही, आता मला गेलं पाहिजे. आणि मग ते काय करतात, काहीतरी करून ह्याच्यातून बाहेर जातात. म्हणजे काहींना प्रयत्नपूर्वक ह्याच्यातून बाहेर जायला लागतं, काहींना नॅचरलीच ते बाहेर होतात. म्हणजे आपल्याला काय होतं, काही वेळेस कदाचित असं होऊ शकतं की त्या प्रक्रियेमध्ये, नैसर्गिक प्रक्रियेमध्येच कसा तरी तो मरेल. म्हणजे हे शरीर मग त्याला दुसऱ्या शरीराची कल्पना करावी लागेल. तर जगातली प्रत्येक गोष्ट अशी एकही गोष्ट नाही या वृत्तीच्या पुढची की जी आपल्याला कशासाठी नाहीये, त्या उत्तरासाठी नाही. काय उत्तर आहे, उत्तर आहे सुख, जे सगळ्यांना माहिती आहे. इथे बसलेला असं कोणीच नाही, किडामुंगी सुद्धा नाही आणि ब्रह्मदेव सुद्धा नाही. ब्रह्मदेव आणि किडामुंगी या दोघांना आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्यांना एकाचीच अपेक्षा आहे. कशाची, सुखाची अपेक्षा. सगळ्यांची धावपळ फक्त सुखासाठीच आहे. पण सुखासाठी, त्या सुखासाठी म्हणजे ते उत्तर शोधण्यासाठी जी कल्पना केली ती कल्पना प्रत्येकाची भिन्न आहे. आणि म्हणून इथे बसलेल्या प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी नव्हे. सुखासाठी जो विकल्प करतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तुम्हाला जर वाटलं भजनामध्ये सुख आहे तर तुम्ही भजन केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला जर वाटलं लावणी गाण्यात सुख आहे तर तुम्ही लावणी गाणार. त्यात काही चुकीचं बरोबर हा पुढचा एक अभ्यास आहे. म्हणजे हे बरोबर हे चुकीचं, ही सुद्धा काय आहे, कल्पना आहे. असं काहीच नाही. ही काय, ही पण काय, ज्याची त्याला त्याच्या कल्पनेत सुख वाटतं त्याला काय करणार. म्हणजे एखाद्या घरात आपण गेलो तर त्याच्या घराला पडदे जे असतात ते भगव्या कलरचे असतात. ऐकूनच कसं तरी वाटतं ना. पण एखाद्याच्या घरात गेलं तर त्याच्या घरातले पडदे हिरव्या रंगाचे असतात. आता एखाद्याच्या घरात गेलो तर पडद्यांचा जो रंग आहे तो पिवळसर असतो. आता हे म्हणजे कुठला पाहिजे पडद्याचा कलर, ही ज्याची त्याची कल्पना असते. त्याला जे सुख मिळतं, ज्याच्यातून सुख मिळतं ते तो ठेवतो. त्याच्यामध्ये काही विशेष नसतं. मग त्याच्यामध्ये वाद करणं हा एक गमतीचा विषयच आहे पुढे, की नाही हिरवच पाहिजे, पिवळाच पाहिजे, निळाच पाहिजे, काळाच पाहिजे, अशाच डिझाईनचा पाहिजे, तसं डिझाईन पाहिजे. हे सगळ्या कल्पना आहे.
त्याला वाटलं की पडद्यातून सुख आहे म्हणून त्याने पडदे लावले. कल्पना त्याची, ती कल्पना घरातल्या सगळ्यांशी जुळलं तर बरं आहे, नाही जुळले तर इकडे वेगळा पडदा तिकडे पडदा वेगळा लाव, त्याने काही होत नाही. इकडे ज्याला हा आवडतो त्यांनी इकडे बघावं, ज्याला तो आवडतो त्यांनी तिकडे बघावं, दोघांनाही सुख. फक्त इकडे बघितलं की दुःख होणार, तिकडे बघितलं की त्याला दुःख होणार. दोघांनी ऍडजस्ट घेतलं की सॅक्रिफाईस, आयुष्य चालतं मस्तपैकी. म्हणजे तडजोड. आपलं आयुष्य म्हणजे काय, फक्त तडजोड आहे, काही नाही. विकल्प, वेगवेगळे विकल्प आहेत, मग प्रत्येकाचा विकल्प आपण फक्त सहन करायचा, त्याला म्हणतात तडजोड. उत्तर सगळ्यांना एकच पाहिजे, काय, सुख. मग तडजोडीमध्ये सुख मानावं ही एक कल्पना आहे. आणि काहींना ही सहन होत नाही, ते म्हणतात सगळ्यावर पाणी फिरून चाललो मी जंगलात. काहींना ही सगळी तडजोड मान्य होत नाही, ते म्हणतात हे काय, घ्या कमंडलू निघा, हे आपल्याला मान्य नाही. आणि मग ते जातात तडजोड सोड, हे सगळे तडजोडी बंद करतात. तो जातो तर आश्रमात राहतो, आणि आश्रमातही गोंधळ झाला तो म्हणतो हे पण तडजोड मान्य नाही, चाललो तिकडे दुसरीकडे. मग ते भ्रमण करतात. भ्रमणात एखाद्याला गुहेत वाटतं, तो गुहेत जाऊन बसतो, तिथे जातो, तिथे गेलं व्याघ्र सर्प. आता त्यांच्याशी तडजोड करावीच लागते. साप आला तर टेन्शन राहतच, तर तो साप चावला, चुकून वाघ आला, कारण वाघालाही पाऊस आला तर जागा पाहिजे कुठे, तो आला तर वाघालाही चिंता कुठं बसावं, ह्याला पण चिंता वाघ खाईल तर काय करणार. म्हणजे विवरामध्ये बसणं सुद्धा सोपं थोडीच आहे, नाही का. तर तो आपला भाग आहे, आपण कुठे तडजोड करावी आणि कुठे कुठला विकल्प स्वीकारून सुख प्राप्त करावं, असं चाललंय सगळं जग. हे जसं आहे त्याच प्रकारे या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती सुद्धा फक्त विकल्प आहे. काय, बायको जशी विकल्प आहे, हा पडदा जसा विकल्प आहे, हा फॅन जसा विकल्प आहे, ही लाईट जशी विकल्प आहे, असं ह्या सर्व वृत्ती सुद्धा काय, विकल्प आहे. म्हणून त्यांना तुम्ही दृश्य जरी करत असलात, जसं या फॅनला मी दृश्य करतोय, या पडद्याला दृश्य करतोय, या फोटोला दृश्य करतोय, एखाद्या बायकोला दृश्य करतो, नवऱ्याला दृश्य केलं जातं, हे जसं आहे ह्या विकल्पांना जसं आपण पाहतो, त्याच प्रकारे जर आपण ह्या वृत्तींना सुद्धा जेव्हा पाहू तेव्हा हे वृत्ती सुद्धा काय, फक्त काय, विकल्प आहे. म्हणून ही सविकल्प समाधी आहे. हे काय, फक्त विकल्प आहे. विकल्प म्हणजे फक्त ते मानलेले आहेत. म्हणजे त्या वृत्ती पाप किंवा पुण्य, आता विकल्प बदलत असतात. विकल्प काय होतात, समान राहतात का. सुखाच्या प्राप्तीसाठी आपण जे मानलेले विकल्प आहे ते एक राहत नाहीत. म्हणजे कधी आपल्याला पडद्यातून सुख वाटतं, तर कधी फॅनमधून सुख वाटतं, कधी लाईटमधून सुख वाटतं, कधी शरीरातून सुख वाटतं, कधी झोपल्यावर सुख वाटतं, कधी नाचल्यावर सुख वाटतं, कधी शांत बसल्यावर सुख वाटतं, कधी बडबड केल्यावर सुख वाटतं. हे जसं आहे त्याच प्रकारे म्हणजे असंख्य विकल्पांच्या द्वारे आपण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तसंच या असंख्य वृत्तींच्या द्वारे आपल्याला सुख प्राप्त होण्याची शक्यता वाटते. म्हणून आपण क्रोध, काम, लोभ, मोह, मद, मत्सर अशा असंख्य वृत्तींचा स्वीकार अनंत जन्मापासून करत आलेलो आहे. ह्या सगळ्या वृत्ती म्हणजे फक्त सुखाच्या प्राप्तीसाठी केलेला विकल्प आहे. म्हणून ही सविकल्प समाधी काय, ह्या असंख्य वृत्ती काय आपल्या आतमध्ये निघणाऱ्या अनंत जन्मांपासून आपण असं समजलो की क्रोध केला की सुख होईल. क्रोधात सुख असतं का, क्रोधात सुख असतं का नसतं, क्रोधात सुख असतं का नाही, खोटं सांगू नका, क्रोधात सुख असतं का नसतं. क्रोध केला म्हणजे सुख मिळतं का नाही मिळत. तुम्हाला क्रोध येतो का नाही येतो. मग क्रोध केल्यानंतर सुख मिळतं का नाही मिळतं, 100% मिळतं. जेव्हा 100% मिळतं म्हणजे जेव्हा क्रोध येतो, आपण दुसऱ्याला 2 शिव्या दिल्या की काय आनंद मिळतो त्यावेळेस. बघा त्यावेळेस काय, समजा आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्या अंगावर कोणीतरी थुंकलं, आता काय होईल, आता शांत आणि स्थिर राहिलं तर सुख मिळेल का नाही. त्यावेळेस काय होतं, त्याला 2 शिव्या हसडल्याशिवाय सुख मिळत नाही. म्हणजे क्रोधाने सुख मिळतं. त्याचा परिणाम पुढे काय होतो तो वेगळा भाग आहे. प्रत्येक विकल्पाचा स्वीकार केल्यानंतर, एखादं मानल्यानंतर त्याचं उत्तर पुढे काय मिळतं असं तो वेगळा भाग असतो. गणितामध्ये एखादे एक्स मांडलं, वाय मांडलं, त्याचं सोल्युशन काढताना मध्ये मध्ये काय काय वेगळे उत्तर सापडतं हा वेगळा भाग असतो. त्याचप्रमाणे विकल्प जेव्हा मांडत जातो तेव्हा त्या विकल्पाचं प्रत्येक पायरीवर काय उत्तर मिळेल हा वेगळा भाग असतो. जसं क्रोधामध्ये सुख आहे, पापामध्ये सुद्धा सुख आहे, पुण्यामध्ये सुद्धा सुख आहे, दयेमध्ये सुख आहे, करुणेमध्ये सुख आहे नव्हे. अंतःकरणामध्ये निघणाऱ्या प्रत्येक वृत्तीच्या द्वारे आपण काय शोधतोय, सुखच शोधतोय. कुठलीही वृत्ती असू दे, पाप ही वृत्ती सुद्धा सुखाच्या शोधासाठी आहे. पाप ही वृत्ती सुद्धा कशासाठी आहे, पाप ही वृत्ती सुद्धा सुखाच्या शोधासाठी आहे. जग त्याला मान्य करत नाही हा दुसरा भाग आहे, पण जग मान्य करत नाही हा पण विषय नाहीये. कारण जगामध्ये नरक नावाचा एक मोठा भाग आहे. हे सगळे जे नरकाची जी व्यवस्था झालेली ती कुठल्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहे, पाप या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी आहे. म्हणजे नरक हा आपण काही जगातून वजा करू शकतो असा भाग नाहीये. तसंच पुण्य ही सुद्धा वृत्ती कशासाठी आहे, सुखाच्या प्राप्तीसाठीच आहे. पण लोकांना जे
पुण्यवान लोक आहे, जे पुण्याकडे ओढा असणारे लोक आहेत, त्यांना असं वाटतं की पुण्य हा विकल्प नाहीये. त्यांना असं वाटतं की पाप हा विकल्प आहे. आणि जे पापी लोक असतात त्यांना असं वाटतं की पाप हा विकल्प नाहीये. त्यांना असं वाटतं पुण्य हा विकल्प आहे. असं वाटू शकतं. हो वाट. म्हणजे तुम्ही एक गणित सांगतो तुम्हाला. समजा तुमच्या समोर एक माणूस आला आणि तुम्हाला त्याने अशा शिव्या दिल्या, असा ओरडला तुम्हाला की सगळं तुमचं हे करून टाकलं. आता मला सांगा, तुम्ही त्याला 2 शिव्या द्याव्या की नाही द्याव्या? पार तुम्हाला तुमच्या आईवर किंवा बहिणीवर असं कोणावर शिव्या दिल्या. आता तुम्ही त्या माणसाला काय म्हणावं? त्याला हार द्यावा, फुलं द्यावी, त्याला घरी आणावं, त्याला चहा पाणी द्यावा, त्याची सेवा करावी, काय करावं? म्हणजे काय करावं? म्हणजे किंवा एखाद्याने आपल्याला एक कानाखाली मारली, आपण काय करावं? प्रश्न आहे ना मोठा. काय करायला पाहिजे? गांधीजी सारखं असेल तर म्हणजे दुसरा काल पुढे करावं. जनरल डायर नावाचा एक नालायक माणूस होता. त्याने काय केलं की अनेक लोकांना गोळ्या घातल्या. गांधीजींनी सगळ्यांना नियम ठरवून दिला होता. पहिल्या लाईन मधली मेली की मागच्यांनी पुढे यायचं, मग ते मेले की त्याच्या मागच्यांनी पुढे यायचं. लाईन मध्ये सगळ्यांनी उभे राहिले. जालियनवाला बाग हत्याकांड माहिती असेल, त्याची माहिती असेल तर अशी व्यवस्था केली. तिथं जर तुम्ही असतं तर काय केलं असतं? नाही, सांगण्याचा मुद्दा असा आहे की पाप कुठलं आणि पुण्य कुठलं? समोरच्याने आपल्याला शिवी दिल्यानंतर आपण जर त्याला शिवी दिली तर शिवी देणं हे पाप. त्याने काहीतरी केलं म्हणून आपण त्याला मारणं हे पापच आहे ना. त्यामुळे पाप आणि पुण्य ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या फार फसव्या आहेत. कशाला पाप म्हणणार आणि कशाला पुण्य म्हणणार? आपण आपलं पोट भरणं हे पाप आहे का पुण्य? आपलं पोट भरणं हे पाप आहे का पुण्य? बरं, आपल्या शरीराला रोग लागला, आपल्याला औषध पाहिजे, म्हणजे जर औषध नीट लावलं तर आपण नीट जगू, नाही तर मरून जाऊ, नाही का? ही भीती असल्यामुळे आपण औषध खाणं हे पाप आहे का पुण्य? औषध खाणं हे पाप का पुण्य? जे औषध आपण खातो ते औषध कसं बनवलेलं आहे? आयुर्वेदिकचं औषध असेल तर काही झाडांना मुळासकट उपटून त्याच्या मुळ्यांना हालहाल करून, त्याच्या पानांचे हालहाल करून, त्याच्या खोडांचे हालहाल करून ते औषध तयार करतात. म्हणजे काढा म्हणतो आपण, त्या जीवाचे हालहाल करून बनवलेलं ते औषध असतं, असं ज्ञानेश्वरीत लिहिलंय. तो काढा जो असतो तो काय असतं, पण आता म्हणजे त्या जीवाचे हालहाल करून बनवलेला तो काढा असतो, तो आपल्याला औषध म्हणून उपयोगाला येतो. आपण समजतो औषध घेणं हे पुण्य. औषध घेणं काय आहे? ज्ञानदेवांनी पाप आहे असं सिद्ध केलंय आणि आपण समजतो पुण्य आहे. सांगायचा मुद्दा आहे, ज्याला आपण पाप समजतो त्यालाच आपण फक्त विकल्प समजतो. आणि ज्याला आपण पाप समजत नाही, ज्याला आपण पुण्य समजतो, त्याला आपण विकल्प समजत नाही. आणि खरं तसं नसून पाप का पुण्य दोन्ही सुद्धा विकल्प आहे. कारण विकल्प शब्दाची व्याख्या नीट लक्षात घेतली पाहिजे. विकल्प म्हणजे सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही निवडलेलं काहीही, उत्तर शोधण्यासाठी शोधलेला कशालाही आपण विकल्प म्हणू शकतो. आणि उत्तर आपलं काय आहे? उत्तर आहे सुखरूपता. सुखरूप होणे हा आपला शेवट आहे. सगळ्यांनी सुखरूप व्हावं हाच आपला शेवट आहे. आणि सुखरूप होण्यासाठीच आपण सगळे विकल्प निवडलेले आहेत. फक्त आपला विकल्प, तुम्ही जर कुठली एक्झाम दिली असेल तर त्याच्यात वर लिहिलं असतं, खालील पर्यायांपैकी एखादा योग्य विकल्प निवडा. काय लिहिलं असतं? असं परीक्षेमध्ये लिहिलं असतं. काही तर दिले असतील तर लिहिले असतं, खालील पर्यायांपैकी योग्य विकल्प निवडा. ठीक आहे. तर विकल्प म्हणजे काय? 14 भुवनांमध्ये जेवढं पसरलेलं आहे ह्यापैकी योग्य विकल्प निवडा आणि सुखरूप व्हा. मग कोणी कुठला विकल्प निवडावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 14 भुवनांमध्ये विकल्प किती आहेत? असंख्य, अगणित. काय निवडायचा हा तुमचा प्रश्न आहे. कोणाला काय निवडावं हा त्याचा प्रश्न आहे. पण सुखरूप होईल का नाही हा त्या विकल्प निवडण्यावर ठरणार आहे. कुठला विकल्प निवडतो त्यानुसार तो सुखरूप होईल का नाही हे ठरणार आहे. होणारच नाही का? नाही, होईल, पण किती पट होणार? म्हणजे सुखरूप होणार का फक्त सुखाची झलक मिळणार त्याला? फक्त झलक. आपण काय आहे की या सगळ्या सुखाच्या झलक पाहत आहोत. आणि जसं पुढे जाऊ आयुष्य थकल आपण आणि शरीर सर्व एकदम घाळ होईल, शरीर एकदमच काम करण्याच्या लायकीचं राहणार नाही, तेव्हा आपल्याला लक्षात येतं बऱ्याचपैकी लोकांना की एवढे जे काय आयुष्यावर विकल्प वापरले ते काहीही उपयोगाचे नाहीत. आता ज्या शरीराला आपण खरं संपत्ती समजावं होतं, हे शरीर म्हणजे खरं आपलं विकल्प असायला पाहिजे होतं. हे शरीर खरं तर आपल्याला सुखाला कारण व्हायला पाहिजे होतं, पण या शरीराचा सुद्धा उपयोग राहिलेला नाही. म्हणजे शरीर सुद्धा सोडायला काही हरकत
नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे सगळे विकल्प चुकत जातात. मग कुठला विकल्प बरोबर आहे? वृत्ती या विकल्पाकडे लक्ष द्या. पण वृत्ती हे सगळे विकल्प आहेत हे लक्षात घ्या. त्यांना दृश्य करा, पण कसे करा? हे विकल्प आहेत, म्हणजे सविकल्प आहे. हे काय आहेत? ह्या सगळ्या वृत्ती विकल्प आहेत. म्हणून पाप का पुण्य, चांगलं का वाईट, सुख का दुःख, काम का क्रोध, लोभ का मोह, दया का करुणा का प्रेम, काहीही असू देत, हे सगळं विकल्प आहेत. तुम्ही त्यातल्या कशाचाही जरी स्वीकार केला तरी तुम्हाला सुख मिळणार आहे. कशाचाही स्वीकार करा. एखाद्याने पापाचा स्वीकार केला तरी सुख मिळणार आहे. म्हणजे पाप जो करतो त्यालाही सुख मिळतं, लक्षात ठेवा. आणि जो पुण्य करतो त्याला पण सुख मिळतं. फक्त त्याचं वर्गीकरण लोक करतात. वर्गीकरण केल्यामुळे 14 भुवनांमध्ये सुद्धा त्याचं वर्गीकरण आपोआपच होऊन जातं. जो पाप या विकल्पाच्या द्वारे सुख भोगतो त्याला नरकात जावं लागतं, आणि पुण्य या विकल्पाच्या द्वारे जो सुख भोगतो त्याला स्वर्गात जावं लागतं. तुम्हाला कुठे जायचंय? तुम्हाला जायचंय कुठे? तुम्हाला जर नरकात जायचं असेल तर पाप या नावाच्या विकल्पाच्या द्वारे सुख भोगा, तुम्ही नरकाला जा. पुण्य या विकल्पाच्या द्वारे सुख भोगा, स्वर्गाला जा. आणि सुखरूप व्हायचंय का? पाप पुण्याच्या नादी लागू नका, म्हणजे विकल्पाच्या नादी लागू नका. लागो नेदी पाप पुण्य अंगा, स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या, आपल्या वाटा नाहीत. आपल्याला त्या साईडने जायचं नाही. पण हे कधी शक्य आहे? तेव्हाच शक्य आहे जेव्हा ह्या द्वंद्व असलेल्या वृत्ती, द्वंद्व म्हणजे असं आणि असं, या अशा असलेल्या या वृत्ती आहेत. ह्या सर्व वृत्तींना साक्षी व्हा. ह्या वृत्तींना साक्षी होण्याचा प्रयत्न करा. हेच ध्यानात ठेवा की हे फक्त विकल्प आहेत आणि मी यांना पाहतो, यांचं मी ध्यान करतो. म्हणजे ध्यान करतो म्हणजे मी यांना ध्यानात ठेवलंय. आता मी यांना ध्यानात ठेवलंय. मी ध्यानात ठेवलंय की हा माणूस काय आहे, विषय संपला. एकदा का ध्यानात ठेवलं की विषय संपतो. सर्व वृत्ती आता किती पण येऊ देत, किती पण येऊ देत, किती काळ असू देत, आणि त्याचा परिणाम पुढे काही असू देत. एकदा मी ध्यानात ठेवलंय की ह्या सर्व वृत्ती विकल्प आहेत आणि मी त्यांना साक्षी आहे, तर किती आल्या आणि किती गेल्या, आल्या गेल्याची से न करी. जो निश्चळू असे अंतरी, जो निश्चळू असे अंतरी, आल्या गेल्याची से न करी. किती आल्या आणि किती गेल्या. समुद्रावर उठणाऱ्या तरंगाची गिणती मी करत नाही, कारण किती आल्या आणि किती गेल्या लाटा याच्याशी मला घेणं देणं. माझं लक्ष समुद्राकडे द्यायचंय मला. ज्याला समुद्राशी घेणं देणं असतं त्याला लाटांशी घेणं देणं राहतं. ज्याला लाटांशी घेणं देणं असतं त्याला समुद्र कळत नाही. सुखरूप असलेला भगवंत म्हणजे समुद्र आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या लाटा म्हणजे हे ज्या वृत्ती आहेत, या वृत्तींना आपल्याला काय करावं लागेल? विकल्प ठरवावं लागेल आणि त्यांना आपण साक्षी आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. ते ध्यानात ठेवलं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा ध्यानात ठेवा की पाप का पुण्य, चांगलं का वाईट, हे फक्त विकल्प आहे. म्हणून हा चांगला आणि हा वाईट असा प्रश्न नाही. म्हणून माझ्यासाठी नालायकातला नालायक मनुष्य सुद्धा तोच तसाच आहे आणि चांगल्यातला चांगला मनुष्य सुद्धा तसाच आहे. म्हणून ब्रह्मदेव जो आहे तो आणि मुंगळा यामध्ये काहीच फरक नाही. तो आज ब्रह्मदेव उद्या मुंगळा होणार, काहीच फरक नाही, काही फरक नाही. म्हणून किती नालायकातला नालायक जरी जीव असला, नालायकातला आणि किती उत्कृष्टातल्या उत्कृष्ट जीव असला तरी काही फरक पडत नाही. कारण आज जरी तो उत्कृष्ट दिसत असला तरी उद्या तो निकृष्ट होणार, आणि आज हा जरी निकृष्ट दिसत असला तरी उद्या तो श्रेष्ठ होणार. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. आज मुंगळा जरी असेल तरी तो उद्या मुंगळा राहणार नाही. जेव्हा मुंगळा या शरीरातून तो बाहेर पडेल कदाचित तो माणूस होईल. आज तो माणूस दिसतो पण उद्या कुत्रा होईल. आज तो कुत्रा दिसतो पण उद्या कदाचित देव होईल. हा संसाराचा काय खेळ आहे. म्हणून हा मुंगळा म्हणजे वाईट, हा म्हणजे वाईट, हा म्हणजे वाईट, हा म्हणजे चांगला, हे असले भ्रम काढून टाका. कोणी जगामध्ये चांगला आणि वाईट अशी गणना करत बसू नका. जगामधले सगळे जीव जे आहेत ते सगळे विकल्पवान आहेत आणि सगळेच जण त्या सुखाच्या धांदलीमध्ये आहेत. म्हणून मुंग्यांची धावपळ आणि माणसांची धावपळ, मुंग्यांची धावपळ आणि इंद्रदेवाची धावपळ ही समान आहे. कारण प्रत्येकाची धावपळ फक्त एकाच हेतूने आहे, सुख प्राप्त. आणि फक्त फरक कुठे आहे? विकल्प. या गोंधळातून बाहेर पडायचं असेल तर हा विकल्प लक्षात घ्यावा. तो विकल्प लक्षात घेण्याचं ठिकाण फक्त चित्त आहे. चित्तातून निघणाऱ्या या वृत्ती यांच्याकडे लक्ष ठेवल्याने हा खेळ लवकर समजू शकतो. म्हणून समाधीची सुरुवात खरी इथून होणार आहे. सर्वांनी हेच ध्यानात ठेवावं की दृश्यानुविद समाधी ही कशी आहे? विकल्प आहे.
दृश्यानुवित समाधीचा हा अभ्यास आपण करत राहावा. आपणा सर्वांवरच तो परम दयाळू भगवंत कृपा करोत आणि आपणा सर्वांनाच त्या दृश्यानुवित समाधीची प्राप्ती घडोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच सुखिया जा